Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1480, 1480. आजची तारीख आहे 27 फेब्रुवारी 2019. आता वाजले रात्रीचे 9:46. 9:45 झाले. राईट नाव माझं वय आहे 25 रनिंग, 25 रनिंग. आणि पुढल्या वर्षी म्हणजे या सप्टेंबरमध्ये मी 25 पूर्ण कंप्लीट करून 26 लागेल माझं. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत नाही का लोक खूप काही करून घेतात यार. खूप काही करतात, म्हणजे ते त्यांच्या करिअरमध्ये खूप पुढे जातात, खूप प्रावीण्य हासिल करतात, किंवा त्यांनी पूर्ण दुनिया बघण्याचा प्रयत्न करतात, किंवा खूप साऱ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतात. चला मी काहीच नाही केलंय बे. वयाच्या 25व्या वर्षी साला मी असं विचार करतो मागे की मी काय केलं आहे, तर असं रिअलाइज होते की काहीच नाही. इट्स जस्ट लाईक कुछ भी नाही. ना मी कोणत्या रिलेशनशिप मध्ये आहे, नाही मला रिलेशनशिपचा एक्सपिरियन्स. करिअर मध्ये पण मी फारसं काही डेव्हलपमेंट नाही केलंय. स्टील नागपूरमध्येच आहे, पुण्यामध्ये पण गेलोच नाही. आणि असा कायचा फारसा असा युनिक एक्सपिरियन्स काही आहे नाही का, जो असं वाटते की तो फक्त माझ्यापाशी आहे आणि काइंड ऑफ लाईक युनिक आहे, तो कोणापाशी नाही आहे वगैरे. असं पण नाही. मित्र आहे सगळ्यांचेच असतात. हॅपीनेस आहे, चलो ठीक आहे, एन्जॉयमेंट करून राहिलो, दॅट इज गुड. सगळेजण करतात. पण साला मी असं काही फारसं काही आहे नाही रे यार. वयाच्या 25 मध्ये साले लोक का नाही करतात. अमेरिकेमधले लोक साले 18व्या वयामध्ये, 15-16 वयामध्ये साले ते इन्स्टा स्टार बनतात किंवा फेमस बनतात. साला त्यांना कसं त्यांचे करिअर ऑप्शन्स लवकर कळते यार. आम्हाला का नाही कळलं यार. 14-15 वयाच्या वेळेस ते लोक, त्यांना कळते की त्यांना काय करायचं आहे, त्यांना का नाही करायचं आहे, कशाप्रमाणे त्यांना टार्गेट्स अचीव्ह करायचे आहे. 14-15 पर्यंत तर मी तर शेंबूड खात होतो. मला तर काहीच माहित नव्हतं यार, कसं का करायचं आहे, काहीच नाही. डोकं आलं केव्हा, जेव्हा डिप्लोमा करत होतो तेव्हा रिअलाइज झालं की आपण खूप लेट झालोय. बट तेव्हा कळलं की आपलं करिअर काय आणि कशाप्रमाणे त्याला अचीव्ह करायचं आहे. तोपर्यंत काहीच नाही. वयाच्या 22व्या वर्षी मला माहित पडलं की मला करिअर कशाप्रमाणे अचीव्ह करायचे आहे. या वयात लोक, आय डोंट नो यार, लोक स्वतःमध्ये खूप डेव्हलपमेंट करतात. चला मी काहीच नाही केलं यार. हॅलो. हा, ओके 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 सर. हो नक्की. हो. यार काल रात्री टाइमपास झाला आणि साला पूर्ण काम बिघडलं यार ऑफिस मध्ये. यार वॉटेवर, चलो सुरुवात करू आपण. हा, काय झालं, जाऊ यार, ऑफिसचं टेन्शन नको इन्व्हॉल्व करू आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. पण प्रत्येक गोष्ट समजा निग्लेक्ट करत गेलो तर कसं होईन राव. हा, समजा ऑफिसचं टेन्शन निग्लेक्ट करू, स्वतःमध्ये काही ना काहीतरी बिल्डअप करण्यासाठी त्या पण गोष्टी निग्लेक्ट करू, मग कसं होईन ना. आपल्याला हेही करायचं आहे, तेही निग्लेक्ट करायचं आहे, टेन्शन निग्लेक्ट करायचं आहे, स्वतःला हॅपी ठेवायचं आहे वगैरे वगैरे. ओके ठीक आहे, मग डेव्हलपमेंट काय करू. हा,
गटरमध्ये गटरमध्ये जाऊन गटरचं पाणी कसं साफ करावं लागते हे आपल्याला केव्हा माहित पडेल? जेव्हा आपण गटरात जाऊ तेव्हा. जेव्हा आपण नालीमध्ये पाय टाकू, जेव्हा आपण पावडा मारू, तेव्हा आपल्याला रिअलाइज होईल ना की साला पावडा कसा मारायचा आहे, पाणी कुठे ब्लॉक झालाय, तेव्हा कळते ना. तू वरून वरूनच सांगशील हा असं असं करायचं, तसं तसं होत नाही. यू डोंट हॅव टू निग्लेक्ट एव्हरीथिंग यार. टेन्शन येते, पाय भरते म्हणून मी काम करत नाही किंवा असं तसं आहे वगैरे वगैरे, किंवा पैसे जास्त लागते, मला टाइम भेटणार नाही. व्हॉट इज धिस यार, का होऊन राहिला यार? लिटरल नाही का, मला आय डोंट नो. मग स्वतःवर राग पण येऊन राहिला आहे आणि कीव पण येऊन राहिली आहे आणि लाज पण वाटून राहिली आहे स्वतःची, कसाला मी का करून राहिलाय. आय जस्ट लाईक कुछ भी नाही. आय एम डुईंग नथिंग. माझ्यापाशी असं फारसं काही असं काही आहेच नाही. मला स्वतःला वाटते का मी काही ना काहीतरी करायला पाहिजे. मला स्वतःला वाटते की मी स्पेशल आहे, तर मी स्पेशल प्रमाणे काही वागून पण तर नाही राहिलो आहे, राईट? बट यार, काल ऑफिसमध्ये नाही का टाइमपासच झाला ऍक्च्युली. या काल आम्हाला टुलिंगचं काम दिलं होतं. मी शाफ्ट प्रोजेक्टवर आहे आणि काल शाफ्टवर 4 जण होते, मी, प्रणय पाटील, अक्षय आणि अमोल. तर याच्यामध्ये चेसिस 1च्या एरियाची टुलिंगचं काम या 3 जणांना दिलं होतं. मला चेसिस 6चं काम दिलं होतं आणि त्याच्यानंतर मला चेसिस 2-3ची क्यूसी करायला लावली होती. सो मी 4 वाजेपर्यंत चेसिस 6चं काम कम्प्लीट करून टाकलं. जेवढे काही स्नूप, काय आहे त्याचं नाव, काय आहे, लूप होल्स नाही, ते वायर नाही का ते वायर आणि त्याच्यानंतर ते गन्स वगैरे, ते टूल वगैरे सगळे टाकले मी चेसिस 6 मध्ये. 4:30 वाजेपर्यंत माझं काम चाललं. मग त्याच्यानंतर मी क्यूसी करतो म्हणलं तर साला ते एनडब्ल्यूडी साली अपेंडच व्हायला एवढी हे होत होती बहुत जास्त. सो मग मी म्हणलं की थोडा वेळ त्यांची मदत करतो म्हणलं. तर मग चेसिस एरिया 1 वर गेलो, चेसिस 1 वर, आणि त्यांना म्हणलं काय आहे का काम. तर मग अक्षयने सांगितलं का असं असं कर, तसं तसं कर. मी फाईला घेतला, तर फाईला एवढ्या हेवी होत्या की बहुत जास्त. चेसिस 1च्या टुलिंगच्या फाईल, इट वॉज लाईक ट्रिमेंडसली हेवी. 10-10 जीबीच्या फाईला लोड व्हायला चला अर्धा घंटा घेत होत्या. मी चला कोणता आयटम टाकतो म्हणलं ना, तर त्याच्यामध्ये आरसीएस क्लिअर नव्हती, आणि आरसीएस क्लिअर नव्हती त्याच्यानंतर मग मी लेआउट पण बघितलं. टुलिंग लेआउट मध्ये पण झाला, तिथे असेट्स क्लिअर नव्हते. काइंड ऑफ लाईक अ रिअली टफ टू अंडरस्टँड. त्यामुळे नाही का माझं चेसिस 1 मध्ये माझं काही फारसं कॉन्ट्रीब्युशन काही आलं नाही. या इट वॉज लाईक रिअली नथिंग. अमोलनी आणि त्याच्यानंतर प्रणय पाटील आणि अक्षयनी काम केलं. या मी फारसं त्याच्यावर काही काम केलं नाही. या बट मी एरिया 6 वर काम केलं, चेसिस 6 वर काम केलं होतं, तसं त्याच्यामुळे मला जास्त काही बर्डन येणार नाही म्हणा. बट तरी मला वाटते काल मी खूप जास्त टाइमपास केला. आय डोंट नीड टू स्पेंड सम असं एवढा असा वेळ. आणि काल आमचं आउटपुट खरंच खूप कमी झालं. वडेवर हे ऑफिस आहे. त्याच्यानंतर आज मी कसं युट्यूबवर गेलो, म्हणजे आज कसं आलो, सकाळी उठलो, झोपलो वगैरे. त्याच्यानंतर मला थोडा वेळ भेटला, युट्यूबवर ओपन केलं, बघितलं. एक मुलगी आहे जी बाईक रायडिंग करत आहे, आणि शी वॉज लाईक 23, आणि शी वॉज डुईंग बाईक रायडिंग व्हेन शी वॉज 21. आणि 21 वयाची होती, आणि तिला बाईक रायडिंगचा खूप शॉक जडला, आणि ती बाईक रायडिंग करायला गेली. सो ऑल ओव्हर इंडिया, साऊथ, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, तिने ऑल अराउंड इंडिया तिने 2-3 वर्षामध्ये तिने पूर्ण राऊंड अप सोलो ट्रिप केली. सोलो, एकटीवर, असं नाही. आणि ती पण मुलगी, आणि तेही पूर्ण देशामध्ये. म्हणजे इथून कन्याकुमारी पासून ते चेन्नई, कोलकाता, त्याच्यानंतर इकडे बिहार, दिल्ली, काश्मीर, त्याच्यानंतर इकडे अरुणाचल प्रदेश, अहमदाबाद, बॉम्बे, गोवा, मैसूर, हैदराबाद, जस्ट लाईक फुल राऊंड चक्कर मारला तिने. आणि शी वॉज अ सोलो ट्रिप, एकटी.
सो तिचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं वॉज काइंड ऑफ लाईक रिअली ग्रेट. आणि वयाच्या 21व्या वर्षी तिला रिअलाइज झालं. आणि बाईक ट्रिपमध्ये युजली मुलं जातात, बट ती एक मुलगी होती, ती गेली. आणि ऑल्सो शी वॉज सोलो, म्हणजे एकटी गेली. म्हणजे बघ ना, तिच्यामध्ये किती करेज होतं, तिच्यामध्ये किती पोटेन्शियल होतं, का तिला काही ना काहीतरी करून दाखवायचं होतं आणि तिला ते करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. आणि तिने तिचं पॅशन परस्यू केलं. ती थांबली नाही, कोणा गोष्टीसाठी वेट नाही केला. तिने जस्ट, तिला वाटलं हा ठीक आहे, थोडी पैशाने वेल्दी होती त्यामुळे चलो ठीक आहे. आणि तिचे पॅरेंट्स वॉज काइंड ऑफ लाईक बट त्याच्यानंतर तिची जर्नी तिने कशाप्रमाणे केली. येणारे समोर लोक किती भयानक असतात. वी डोंट नो. आपण इथे महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्याला चेहरे, लोक, भाषा माहित आहे का कसे का राहणार आहे. बट व्हेन यू क्रॉस द बॉर्डर यू नेव्हर नो व्हॉट विल हॅपन. लोक वेगवेगळ्या प्रकारचे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन होते, गॅप्स होते, प्रत्येक गोष्टीची गरज लागतात, राहण्या खाण्याची सोय असते. तेव्हा तिने कशाप्रमाणे हँडल आउट केलं असेल. आणि शी वॉज अ सोलो, एकटी. आणि ती एक मुलगी आहे आणि तिने हे सगळं केलं आणि तिने हे अचीव केलं पण. राईट. हाऊ शी डू दॅट. कसं काय केलं असेल तिने. तिच्यामध्ये काही ना काहीतरी असेल ना, त्यामुळे तिने या साऱ्या गोष्टी केल्या. चला, मी 1 वर्ष झाली इथेच अटकून आहे. मलाच नाही कळून राहिलं मी का असं इथं अटकून आहे यार. का मला का करायचं आहे, कुठे का करायचं आहे. अम्बिशन्स खूप आहे, टॅलेंट पण खूप आहे, तिथपर्यंत जाण्याचा मार्ग पण माहित आहे. बट साला मी जाऊन का नाही राहिलो यार. इवन सम हाऊ नागपूर मधून पण सुरुवात करू शकतो, असं नाही का पुण्याला जाऊन सगळं काही सुरुवात करू शकते. नागपूरमध्ये पण मी जिथे राहतो ना त्याच्या आसपास करीब 5-6 किलोमीटरच्या दरम्यानच खूप काही शिकण्यालायक गोष्टी आहे. डान्स आहे, कराटे आहे, ऍक्टिंग स्किल्स आहे. हे आपण काही करू शकतो, बट ते पण नाही करून राहिला. इवन जिम पण नाही. वॉज लाईक ऑफिस मधून येऊन राहिलो आहे, टाइमपास करून राहिलो आहे, बस. बाकी काहीच नाही. पिक्चर पाहतो, असा विचार करतो का माझी फिल्म अशी राहील, या फिल्म मध्ये अशा प्रमाणे ट्विस्ट राहील, असं राहील, तसं राहील. आणि बस रेकॉर्ड पण नाही करत, बस डोक्यात विचार करतो. फील्स रिअली गुड. बस. काय आहे यार, म्हणजे सला असं वाटत आहे ना का फळाच्या दुकानात आहे पण भूक लागली आहे, असं आहे. आणि माझ्यापाशी पैसे पण आहे. काय करायला काय परिणाम आपण याच्या. ब्लेमिंग खूप काही झालंय. लेट्स फाइंड आउट सोल्युशन. हाऊ वुड आय डू दॅट. या साऱ्या गोष्टी आपण कशा काय. हे बघ, आता हे तुझं माइंडसेट काय आहे ऍक्च्युअली तो समजून घ्या. या पहिले आपण समजून घेऊ का आपल्याला इतका उशीर का झाला. वयाचे 25 वर्ष आहे आणि आपल्याला आता रिअलाइज होऊन राहिलं की करिअर इज वॉट, आपल्याला कशाप्रमाणे कशा काही गोष्टी अचीव करायच्या वगैरे वगैरे, हे आता आपल्याला आता माहित पडलं. चलो आपण ठीक आहे, आपली जे काही बॅकग्राऊंड आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता डोकं आलं. थोडा उशीर झाला, चलो समजून घेऊ. बट आता काही वेळ गेली नाही, आपण का आताच मरणार नाहीये. ओके. सो आपण स्वतःला रिअलाइज करू की आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी समोर अचीव करायच्या आहे. थोडा उशीर होईल बट प्रयत्न करत राहू. चलो. सो वयाचा काही इश्यू वगैरे इथे आपण थोडासा दूर ठेवू. ओके. आपल्यापाशी आताही वेळ आहे आणि आपण प्रयत्न करत आहे, दॅट इज गुड. अनदर थिंग इज दॅट की मी ऑलरेडी तुला म्हणलं आहे की आपण पुण्याला जाऊनच सगळं काही आपले गोष्टी वगैरे सुरुवात करू, फिल्म करिअर वगैरे. त्याच्यानंतर ज्या काही स्किल्स वगैरे डेव्हलपमेंट करायचे आहे ते आपण पुण्याला जाऊन करू. या इथे पण चॉईसेस आहे, इथे नागपूरला वगैरे या साऱ्या गोष्टी करू शकतात. बट खूप साऱ्या गोष्टी मॅटर पडते. फर्स्ट थिंग फर्स्ट की इथे नागपूरमध्ये राहून मला टाइमचा खूप मोठा इश्यू आहे. या मी ऍडजस्ट करू शकतो बरं, असं नाही का खूप म्हणजे मी कंटिन्यू काम करून राहिलाय. इट वॉज लाईक मरून 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 काम करून राहिलाय. नो 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 नो. माझ्यापाशी वेळ आहे,
बट टाइम वॉज अल्टरनेट. या म्हणजे मी सांगूच शकत नाही का या रुटीनला हा टाइम वॉज फिक्स का या टाइमला मी एव्हरीडे येऊ शकतो बा ना. हा इट वॉज लाईक डे नाईट दुपार ऑफिस केव्हाही राहू शकते. आय हॅव टू गो. येस. सो त्यामुळे मी माझा फिक्स रुटीन टाइम नाही घेऊ शकत. त्यामुळे तो एक इश्यू बनला आहे. बट याचा म्हणजे तुला काय गॅरंटी आहे का पुण्यामध्ये जाऊन पण असं काही होणार नाही? पुण्यामध्ये जाऊन सुद्धा पण असं शिफ्ट रुटीन राहील ना, तेव्हा तुला असं वेळ भेटणार नाही समथिंग. सो हाऊ डू हँडल ऑल द स्टफ? तेव्हा काय करशील? तेव्हा फिगर आउट करून घेशील, राईट? म्हणजे आता तुझ्यापाशी घर आहे, आसपास सपोर्ट आहे वगैरे वगैरे. घरापासून तू 400-500 किलोमीटर दूर गेल्यावर तुला वाटते का तू ह्या सगळ्या गोष्टी रिस्क करू शकतो? आणि तेव्हा काही झालं, हु विल हेल्प यू, हु विल सपोर्ट यू? तेव्हा कोण राहील? कोण राहील सांग ना. आज मला काही थोडीशी प्रॉब्लेम आली, पैशाचा काही इश्यू असला की मी वडिलांना म्हणू शकतो, बाबा मला थोडेसे पैसे पाठवा बा, किंवा मला थोडीशी काही झालं वगैरे तर कोण ना कोणी येऊ शकते नागपूरला वगैरे. जास्तच काही झालं तिथे आत्या आहे माझी जे खापर खेळायला राहते. ऑफकोर्स शी विल डेफिनेटली हेल्प मी का काही करायचं आहे का नाही, राईट? पण तू विचार करून लाग की पुण्याला गेल्यावर आपण या साऱ्या गोष्टी करू. एक ठरव यार, पहिले एक गोष्ट ठरव, तुला टार्गेट अचीव्ह करायचे आहे का नाही. या फर्स्ट थिंग. कारण समज जर तू या स्पीडने समज चालत राहशील ना, तर तुला सांगतो या तू कधी पोहोचू शकणारच नाही. कारण सांगू, कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठेतरी निघण्याची गरज असते. या अरे मग तुला काय वाटते राव, मी जॉब सोडून देऊ, मी सरळ पुण्याला निघून जाऊ, मग माझा पैसा वगैरे कोण वडील भरेल का सांग बरं? किती वेळ भरणार आहे? नाही सांग ना. आई बाबा का तुला पैसे प्रोव्हाइड करेल का पुण्याला, जोपर्यंत तुला पुण्याला जॉब नाही लागत? जोपर्यंत तुझ्या खाण्याचे लाले राहणार नाही ना, स्वप्न गेले भोकात यार. तुला 2 टाइमचं खाणं राहीन तेव्हा तुला रिअलाइज होईल का आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय. तर तुला 2 टाइमचं खाणं नाही भेटेल ना, मग तुला कसं एकदम पहिले वाटेल का भाऊ पहिले जेवण खाऊ यार, पहिले आपलं काहीतरी जगण्यात इथे मार्ग शोधू. आणि तशा परिस्थितीमध्ये समोर जे काही आलं तू त्याला ऍक्सेप्ट करून टाकशील. मग तो कोणताही जॉब असो, मार्केटिंगचा असो किंवा कोणता मेंटेनन्सचा असो किंवा लेबरचाही असो, तू ऍक्सेप्ट करून टाकशील. डोक्याने काम होणार नाही, ते इमोशनली काम होऊन जाईल. फूर जास्त मारून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर काही होणार नाही. या लिटरली सांगतो. असं नाही आहे ना की बस पकडलं गेलो, पुण्यातली ट्रेन पकडली चलो सोडून दिलं सब कुछ आणि लेट्स गो पुन्हा अँड देन फिगर व्हॉट टू डू. इथूनच फिगर इट आउट करायला लागते ना, इथूनच फाइंड आउट करायला लागते ना. आपल्यापाशी आहे ना तो चान्स आहे. Naukri.com वर आपण सर्च करून राहिलोय ना, वी आर डुईंग इट. असं काही आहे नाही ना, आपण स्वतःला प्रूफ करून दाखवण्याचा प्रयत्न करून राहिलोय ना. असं नाही आहे मी काही असं एकदम हलगर्जीपणाने बसून राहिलो किंवा काहीच करून न राहिलो, बस जॉब करून राहिलो, गध्याप्रमाणे काम करून राहिलो आणि इथे येऊन राहिलो, असं तर नाही ना. मी करून राहिलोय ना, मी Naukri.com वर जाऊन राहिलो आहे, सर्च करून राहिलो आहे, रेझ्युमे अपडेट करून राहिलोय, प्रेफरन्स करून राहिलोय. यू नीड टू बी पेशन्स यार. समटाइम्स नाही का, थोडा कधी कधी नाही का घाई करण्यापेक्षा थोडा पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे यार. या समजा जर आपण थोडासा पेशन्स ठेवला ना, या तर याच्यामध्ये फायदा काय? याच्यामध्ये फायदा हा एक आहे का आपला एक्सपिरियन्सचा जो वेळ आहे तो वाढेल, राईट? त्याच्यानंतर अजून आपल्याला रिअलाइज होईल का समोर येणारे जे पेशन्स नंतर त्याच्यानंतर जो काही ऑपॉर्च्युनिटी भेटेल ते ऑपॉर्च्युनिटी वॉज बिग इनफ, चांगली राहील, सॅलरी जास्त राहील, मेहनत कमी राहील, राईट? मेहनत कमी राहिल्यामुळे मग आपण दुसऱ्या गोष्टीला फोकस राहू शकतो, जोपर्यंत आपण हॅड इनफ होऊन जाऊ शकू की आपल्याला ज्या करिअरकडे जायचं आहे त्या करिअरकडे आपण परस्यू झालो. याच्यानंतर आपला उदरनिर्वाह होऊन राहिलाय, आपल्या
ज्या गोष्टी पाहिजे, तर मग आपण जॉब वगैरे सोडून देऊ, मग आपल्या करिअरकडेच फोकस राहू, राईट? बट टिल देन यू नीड टू बी पेशन्स. हा, असं नाही आहे की अडला धरी गाढवाचे पाय धरी, जस्ट लाईक वाटलं तेव्हा आपण सगळ्या गोष्टी करू. तुझंही म्हणणं बरोबर आहे, तुझंही म्हणणं बरोबर आहे की आपल्याला निघायचं आहे, आणि आणि हो, मी ते करून राहिलोय, असं नाही आहे ते, राईट? आणि नागपूरला राहून सगळ्या गोष्टी जर करतो म्हणलं ना, तर प्रॉब्लेम हाच आहे का माझ्यापाशी टाइम फिक्स नाही. जस्ट लाईक आज नाईट ड्युटी आहे, त्यामुळे मी सांगू शकतो का माझी 7 घंटे ड्युटी आहे. उद्या माझी इव्हिनिंग शिफ्ट राहील तर दुपारी 3 ते रात्री 3 वाजेपर्यंत राहते. काहीच मॉर्निंग मध्ये समज जर मी कोणता क्लासेस वगैरे लावतो, मी त्याला काय म्हणेन का माझा टायमिंगचा इश्यू आहे वगैरे वगैरे, इज इट हँडल ऑर समथिंग. आणि इथले लोक एवढे पैसे हे असतात की बहुत जास्त. तोपर्यंत आपण आपल्या आयडियाला थोडस डेव्हलप करू, राईट? इथे तुला शिकायचं काय? डान्स शिकायचा आहे आणि डान्स मध्ये करिअर बनवायचं आहे? नो. मग याच्यामध्ये काय शिकायचं? काय शिकायचं हेच आहे का फिल्म एक्झॅक्टली बनते कशी, कोणकोणत्या प्रोटोकॉल्स लागते, काय काय गोष्टीच लागते वगैरे. IIFT वगैरे ही एक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यातून आपण या साऱ्या गोष्टी शिकू शकतो. डान्स शिकणं, ऍक्टिंग शिकणं वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे आर्ट आहे, बट फिल्म मेकिंग वॉज काइंड ऑफ लाईक अ कोर्स. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असते, कोणकोणत्या प्रोटोकॉल्स असतात, या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतात. असं नाही आहे ते, राईट? यासाठी आपल्याला प्रॉपर कोर्स करणं इम्पॉर्टंट आहे, यासाठी प्रॉपर स्कूलिंग करणं इम्पॉर्टंट आहे. पर ते झालं यार. चलो, मेंटल सॅटिस्फाईड म्हणजे तुझी नाही रिलेशनशिप साठी कोणती गर्लफ्रेंड पण नाही. गर्लफ्रेंड या खरंच नाही आहे. 27व्या वयात लोकांच्या खूप साऱ्या असतात म्हणा फ्रेंड, बट हा खूप मोठा इश्यू नाही. या वाटलं तर खूप मोठा इश्यू आहे, नाही वाटलं तेवढा मोठा इश्यू नाही. म्हणजे कसं आहे की आता मी एकटा आहे ना, त्यामुळे मला असं फील होते की चला आपल्यापाशी कोणीतरी असायला पाहिजे. उद्या मी जास्त बिझी झालो ना, मला याची फारशी काही गरज वाटणार नाही. सो पाहू यार, पुढे करू आपण या साऱ्या गोष्टी, आपण थोडस डोक्यामध्ये रिअलाइज करून आपण या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करू, आणि भेऊ नाही आपण, आणि गिव्ह नाही करू. दॅट्स द वन थिंग. पेशन्स एक प्रकारे एक अशी एक गोष्ट आहे, जर तुम्ही याच्यावर कंट्रोल केलं ना, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये येणाऱ्या सक्सेसफुल ज्या काही गोष्टी आहे ना, त्या आपण तुम्ही कंट्रोल करू शकता. समटाइम्स पेशन्स नीड टू अंडरस्टँड, नीड टू ऑल्सो अचीव. कसं आहे की कधी कधी करून दाखवणं हानिकारक पडते, कधी कधी स्टेबल राहणं पण फायदेशीर राहते. आणि यू नीड टू स्टेबल फॉर अ व्हाईल, राईट? प्रयत्न करत राहायचे आपल्या पद्धतीने, बट स्टेबल राहून, शांत राहून. तडक्या फडकीमध्ये आपण हे आपल्यालाच हानिकारक राहू शकते, राईट? सो आज सोल्युशन हेच आहे की ऑफिसमध्ये तू मेहनत करत राहा, ऑफकोर्स. दुसरी गोष्ट आहे की Naukri.com वर लॅग नको पडू देऊ. सॅटर्डे संडे वडेवर वेळ भेटला तसा Naukri.com ऍप ओपन करायची आणि जॉब अप्लाय करत जायचं. नंबर वगैरे भेटला, कॉल करायचं त्यांना, कसं आहे काय वगैरे, आणि जशी काही अपॉर्च्युनिटी भेटली फटसे निघून जायचं.
ओके, राईट राईट. Till then everything is good. Here is, yep, everything is good, fine. खत्म करूशा वाटून राहिला ऍक्च्युली. वाय वाय म्हणजे जस्ट लाईक रोमॅन्टिकशी एक प्रकारे. मी आता काही गोष्टी इथे सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. ओके, कोणती गोष्ट? ही अशी गोष्ट आहे जे माझ्यासोबत शायद होऊ शकते किंवा होईल, आय डोंट नो, इट्स इन द फ्युचर. बट फ्युचर मधल्या गोष्टी प्रिडिक्ट करता नाही, बट धिस थिंग हॅज टू बी. मला छोट्यातली छोटी गोष्टी याच्यात इमॅजिन करायची आहे, छोट्यातली छोटी गोष्टी सुद्धा, आणि हे मला थोडं शेअर करायचं आहे. लेट्स शेअर विथ माय सेल्फ. सो मला, चलो सुरुवात करू. ओके, मी एका प्रोजेक्टसाठी मला नैनिताल इथे जायचं होतं. सॉरी, नैनिताल नाही, शिलाँग. शिलाँग ही एक ईस्ट साईडला अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? इटानगर. या शिलाँग आहे एक शहर आपल्या इंडियामध्ये, या ईस्ट साईडला आहे, जिथे खूप मस्त हरियाली वगैरे आहे. रिअली ब्युटिफुल नेचर आहे. ओके, सो मी ज्या प्रोजेक्ट मध्ये काम करून राहिलाय त्या प्रोजेक्ट मधला मी एक लोकेशन ऍडवायझर आहे. म्हणजे जस्ट लाईक की डायरेक्टरला काही ना काहीतरी एक सॉन्ग किंवा एखादी सीन वगैरे शूट करायचं आहे, आणि यासाठी एक प्रकारे लोकेशन पाहिजे, जे लोकेशन ग्रीनरी आहे, थंड वगैरे असं आहे वगैरे, बॅकग्राऊंड त्याला अशाप्रमाणे पाहिजे. आणि खूप मोठा सीन आहे वगैरे, म्हणजे सॉन्ग आहे एक प्रकारे, तिथे शूट करायचा. तर ऍज अ लोकेशन ऍडवायझर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते का याचे जेव्हा क्रू मेंबर जेव्हा येईन तोपर्यंत तो पूर्ण सेटलमेंट करेल, म्हणजे थांबणार कुठे, राहणार कुठे, शूट कुठे करणार, ट्रॅव्हलिंग वगैरे, हाऊ इज दॅट. सो या साऱ्या गोष्टीसाठी खूप साऱ्या गोष्टी असतात, म्हणजे खाणं पिणं, चाय नाश्ता पाणी वगैरे. आता नवीन शहरामध्ये जाऊन त्या शिलाँग मध्ये जाईल तर वेळेवरच साऱ्या गोष्टी थोडी आपण हँडल आउट करणार आहे, राईट? आणि त्याच्यामध्ये करीब 50,000चा क्रू आहे आणि ते लोक येणार आहे सो शूटिंगसाठी. तर त्याच्या अगोदरच एक ऍडवायझर असतो जो प्रत्येक गोष्टी सेटल करून जातो. आता 50 लोक का कशाला येतात? कारण यांचा शेड्यूल असतो, हे आपला वेळातला वेळ काढून इथे काम करायसाठी येतात. आणि समजा जर आपण त्यांचा टाइम असाच प्रमाणे वेस्ट केला तर एक प्रकारे नुकसान त्यांचं पण आहे आणि आपलं पण आहे. सो बेटर आहे की ज्या शेड्यूल मध्ये काम झालंय त्याच शेड्यूल मध्ये काम झालं पाहिजे, पटकन त्वरितल्या त्वरित. तर या गोष्टीसाठी डिले किंवा वेळेवर पाहून घेऊ अशा गोष्टी नाही, त्या गोष्टीसाठी नाही का तेव्हाच्या तेव्हाच त्वरित काम झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टी जागेवर असल्या का काम पटकन होऊन जाते. सो या गोष्टीसाठी जे माझे डायरेक्टर आहे त्यांनी मला शिलाँग मध्ये पाठवलं. तेव्हा मी एक लोकल गायडर वगैरे असं काहीतरी होतो. सो मी शिलाँगला गेलो. 15 दिवसानंतर क्रू येणार होता, त्याच्या अगोदरच मला सगळी पूर्ण अरेंजमेंट वगैरे करायची होती. ओके, सो मी शिलाँगला आलो आणि त्यानंतर असंच अचानकपणे मी एका मुलीला भेटलो. तिचं नाव होतं समीक्षा कटाईत. शी वॉज माय स्कूल फ्रेंड. ती एक स्कूल फ्रेंड होती माझी. युजली स्कूलमध्ये आम्ही जास्त फारसं काही बोललो नाही, बिकॉज ऑफ मुलं मुली वगैरे सगळे वेगवेगळे राहायचे, पार्टेशन वगैरे. सो युजली वी डोंट टॉक सो मच. वी डोंट टॉक म्हणजे कोणा मुलीसोबत जास्त बोलायचं वगैरे नव्हतंच. या सो जेव्हा मी तिला फर्स्ट टाइम बघितलं, शी लुक्स रिअली गुड. म्हणजे नॉर्मल प्रमाणे ज्या मुलीचं त्याप्रमाणे म्हणलं हाय, शी से हॅलो. थोडस रिअलाइज झालं की वी आर स्कूल फ्रेंड.
आणि असंच हलकासा कॉन्टॅक्ट झाला. आणि देन मग ती म्हणाली की इथे शिलाँग मध्ये कसं काय, कारण होम टाउन पासून एवढ्या दूर वगैरे फॉर समथिंग रिझन. सो ती म्हणाली, मी म्हणलं की आय वॉज ऑन द प्रोजेक्ट लोकेशन ऍडवायझर, सो आय नीड टू अंडरस्टँड दिस सिटी, आणि माझ्या मागे क्रू येणार आहे वगैरे समथिंग, त्यांची अरेंजमेंट वगैरे करायची आहे. सो दॅट्स वाय एम हिअर. मग मी तिला विचारलं, व्हाय आर यू हिअर? तर ती म्हणे शी वॉज बाईक रायडर, आणि ती तिच्या क्रू सोबत इथे पूर्ण ऑल ओव्हर इंडियाची ट्रिप करत आहे. राईट नाव तिचा स्टे शिलाँग मध्ये आहे. सो इट्स गुड, इट्स रिअली गुड. या अनफॉर्च्युनेटली आमच्या हॉटेल सेम झालं. या शी वॉज बीन शिलाँग फॉर 2-3 दिवस अगोदर पासून ती होती. तर माइट बी शी नोज. आणि मला एक हॉटेल शोधायचं होतं, कारण मी जस्ट आताच लँड झालो तिथे शिलाँग मध्ये, आणि मला एका हॉटेलमध्ये, हॉटेल मूनलाईट इथे जायचं होतं. सो मग ती म्हणे आय ऑल्सो स्टे इन ऑल्सो दॅट हॉटेल, म्हणजे मी पण त्या हॉटेलमध्ये आहे म्हणे. सो लेट्स गो, लेट्स वॉक. सो आम्ही सोबत वगैरे हॉटेलमध्ये गेलो, रूम बुक वगैरे झाली, आणि देन त्याच्यानंतर आमची कॅज्युअल टॉक वगैरे, कसं आहे काय वगैरे समथिंग कॅज्युअल, म्हणजे एवढंच झालं. त्याच्यानंतर मी माझं काम सुरू केलं. गेलो हॉटेलमध्ये मॅनेजर सोबत बोललो की या डेटला माझ्यासोबत करीब 53 पीपल्स येणार आहे, आणि 53 पीपल्सचे त्यांचे रूम्स वगैरे यांची बुकिंग वगैरे करायची वगैरे समथिंग लाईक दॅट. या हॉटेल्स रूम बुक्स वगैरे करून टाकले तेव्हा. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतले, समथिंग सम वाय नीडेड. आणि त्याच्यानंतर मॅनेजर सोबत अजून काय बोललो की आम्हाला नाही का या शिलाँग मध्ये थोडस ट्रॅव्हलिंग करण्यासाठी वी नीड बस, कारण आम्ही आणि आमच्यासोबत आमचे इक्विपमेंट्स वगैरे राहील, आणि बोथ आर हेवी. सो आय नीड 2 buses विथ, म्हणजे जिथे आमचे लोक जाईल. तर मग त्यांनी असे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे गेले, ड्रायव्हरचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले की हे लोक या दिवशी वगैरे येऊन जातील. या मॅनेजर सोबत थोडं जास्तच बोललो मी, त्यासोबत थोडस गोष्टी जाणून घेतल्या की त्यानंतर इथे आसपास वगैरे जर आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज पडली, चाय नाश्ता पाणी वगैरे, हुड आहे कॉन्टॅक्ट वगैरे, जवळपास राहील तर आम्ही तुम्हालाच कॉन्टॅक्ट करू. बट समजा जर दूर वगैरे राहील, सो वेन वी आर इन शूटिंग, सो वी नीड सम काही गोष्टी आहे चाय नाश्ता, तर त्यासाठी तेव्हा आम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करू वगैरे. तर त्यांनी असे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले की हा चाय टपरीवाला आहे इथे, नाश्तेवाला आहे वगैरे. सो दे विल प्रोव्हाइड अस. सो प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले, आणि माझं कामच असं आहे की माझं काम कसं प्रत्येकाचे नंबर्स वगैरे, कोण आहे आणि कोणकोणत्या गोष्टी गरज आहे. सो मला एक प्रकारे PDF डॉक्युमेंटच बनवावं लागते का हा मॅनेजर आहे, आणि हा शिलाँग मध्ये या गोष्टी करू शकतो, हा ड्रायव्हर नंबर आहे, त्याचं नाव आहे वगैरे वगैरे. त्यासोबत अगोदर बोलावं लागते, त्याला म्हणावं लागते की या डेटला, त्याला फोन केला ड्रायव्हरला मी, या डेटला तुमचं कन्फर्म आहे का? तो म्हणे हो म्हणे. सोबत दुसऱ्या ड्रायव्हरला पण फोन केला, तो म्हणे हो म्हणे. ओके. त्यानंतर एक गाडीची व्यवस्था केली, एक टोयोटा वगैरे, ती एक गाडी, कारण जर वेळेवर कोणत्या गोष्टीची गरज लागली तो पूर्ण बसच्या बस थोडी वापस येणार आहे, राईट. सो यासाठी एक स्पेशल छोटीशी कार वगैरे, ते पण तिथेच मॅनेज वगैरे केली. त्यासोबत ड्रायव्हर सोबत बोललो वगैरे, सोबत त्यांचे फीज वगैरे कार आणि किती रेन वगैरे. मग या साऱ्या गोष्टीचा एक प्रकारे मेमो, कॅटलॉग वगैरे, कोटेशन वगैरे सगळं बनवलं, आणि देन डिरेक्टरला, प्रोड्युसरला दाखवलं. ते म्हणे ओके म्हणे, ठीक आहे म्हणे. मग या तारीखला क्रू वगैरे येऊन जाईल म्हणे. टिल देन मला तोपर्यंत 15 दिवसासाठी तिथेच थांबायचं आहे, जोपर्यंत क्रू येत नाही. या सो मला 10-15 दिवस तिथेच थांबायचं होतं. मग माझ्या मागे दुसरं काही काम नाही, फक्त काही लोकेशनवर जायचं आहे, फोटोग्राफ काढायचे आहे, फोटोज काढायचे आहे,
आणि ते थोडेसे डायरेक्टरला थोडेसे पाठवायचे आहे की असे असे प्रमाणे लोकेशन्स वगैरे आहे दॅट इज गुड फॉर यू, का मी अजून दुसरे काय शोधू वगैरे समथिंग लाईक दॅट. सो आता माझं हेच काम आहे. सो शिलाँग मध्ये जाऊन चांगल्या नैसर्गिक ठिकाणी जाऊन मला थोडेसे फोटोग्राफ्स काढायचे होते. सो दॅट्स द वन थिंग. जेव्हा समीक्षा आणि मी भेटलो ना, समीक्षा भेटलो, त्यानंतर आमचं असं ठरलं की संध्याकाळी असं आपण जाऊ बघू तरी, म्हणजे असं तिने असं इन्व्हाइट केलं की इकडे एक प्रकारे हे आहे म्हणे, पार्टी आहे म्हणे वगैरे. सो विल यू जॉईन अस? ऑफकोर्स या. सो 7 वाजता आम्ही लॉबीमध्ये भेटलो. लॉबीमध्ये भेटल्यानंतर मग आम्ही शी वॉज लाईक अलोन. या तिला विचारलं, ती म्हणाली की ती कोणते फॅमिली मेंबर्स वगैरे, मी फ्रेंड्स वगैरे आहे ना म्हणे, क्रू मेंबर्स वगैरे आहे, बट राईट नो दे आर अवे फ्रॉम मी. या म्हणजे अवे फ्रॉम मी म्हणजे थोडेसे दूर आहेत. या दूर म्हणजे हाऊ दूर, म्हणजे यांचं काहीतरी स्प्लिट वगैरे झालंय वाटते. यांचे काही मेंबर्स वगैरे समोर अरुणाचल प्रदेश, इटानगर वगैरे इथे गेले आहे आणि शी वॉज लेफ्ट हिअर. या ऍक्च्युली शी वॉज हिअर. आणि ती म्हणजे इटानगर म्हणजे ती अगोदर आली आहे आणि बाकीचे मेंबर्स वगैरे यायचे आहेत. तिकडे काहीतरी रस्ता ब्लॉक वगैरे झाला आहे. सो त्यामुळे त्यांना यायला करीब 1-2 दिवस बाकी आहे. सो त्याच्यानंतर ते लोक येईल इथे शिलाँग मध्ये आल्यानंतर, मग 2-3 दिवस स्टे, आणि त्याच्यानंतर इथून समीक्षाला पिकअप करून समोर निघेल. So till then she has to be here. Okay. So she's alone. I also alone. आणि we've been friends after a very long times. म्हणजे खूप अगोदरपासून आम्ही फ्रेंड्स वगैरे नव्हतो म्हणा, जस्ट नोन फॉर. सो ओके. तर मग तिने एका पार्टीमध्ये इन्व्हाइट केला. सो एक रॉक बँड होता, तिथे गेलो आम्ही. तो शो वगैरे एन्जॉय केला वगैरे. इट्स बीन रिअली ग्रेट. आणि त्याच्यानंतर अचानकपणे नाही का, तिच्या कोणीतरी समथिंग आलाय वाटते आणि तिला कोणीतरी असं काहीतरी म्हणलं, आय डोंट नो समथिंग, आणि त्याच्यानंतर ती काफी नाराज झाली. काइंड ऑफ लाईक अ पर्सनल मॅटर. तर मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, बट शी वुडंट से समथिंग लाईक दॅट. मग रिअलाइज झालं की ती तिची पर्सनल गोष्ट नाही सांगू शकत बा आपल्यासोबत. सो मी पण ती गोष्ट फारशी छेडली नाही आणि मी पण थोडासा दूरच राहिलो. मग आम्ही जसं रॉक बँड मधून बाहेर निघालो, तशी मग ती एक प्रकारे ओपन अप झाली का शी वॉज माय एक्स आणि राईट नाऊ इज ऑल्सो गोईंग वगैरे समथिंग, असं झालं, तसं झालं वगैरे वगैरे. तिने खूप कथा सांगितली की असं झालं माझ्यासोबत वगैरे. सो दॅट्स अ रिअली बॅड थिंग वगैरे. एक प्रकारे अप्रिशिएट करण्याचा प्रयत्न केला, थोडस ऍडवाइस पण दिली का इट वॉज हॅपन. इट जस्ट लाईक whatever it happens really gets you an experience, and that experience counts on something. We need to understand where it helps to you. म्हणजे हा एक्सपिरियन्स कुठे ना कुठेतरी लागतो. आपल्याला हेच गोष्टी समजून घ्यायची असते की या एक्सपिरियन्स आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आणि समजून आपण कशी काय प्रिकॉशन घेऊ शकतो या गोष्टीपासून. सो शी वॉज अग्रीड अबाउट दॅट. आमच्या गोष्टी एवढं चाललं ना, आम्ही होल शिलाँग मध्ये आमचा रॉक बँड खतम झालं रात्री करीब 10:30-11 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही गोष्टीच करत राहिलो. सो आणि आमच्या गोष्टी खतम झाल्या 2:30 वाजेपर्यंत. आम्ही शिलाँगच्या रस्त्यावर जसे फिरून राहिलोय. शिलाँग वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस सिटी. म्हणलं जाईल ना, कारण मस्त थंड थंड आहे. थंड म्हणजे खूप बर्फ पडत आहे, नो, काफी चिल्ड आहे. काइंड ऑफ लाईक अशी थंडी हवा आहे जी हवीशी वाटते, अशा प्रमाणे हवा आहे. आणि देन त्याच्यानंतर इथले रस्ते एवढे मस्त आहे, काइंड ऑफ लाईक त्या वादीमध्ये नाही का नेहमी घुमतच राहू वाटत आहे. आणि आमचे जे चालणं आणि त्याच्यानंतर आमच्या गोष्टी करणं याच्यामध्ये चालत 2-3 घंटे कसे गेले मिळून नो. आणि रात्रीचे करीब 2:30 वाजले आणि याच्यामध्ये आम्ही विसरूनच गेलो का आम्हाला जेवण पण करायचं रात्रीचं.
इट वॉज लाईक कम्प्लिटली फॉरगेट. 2:30 वाजता रिअलाइज झालं की अरे यार, खाणं तर जेवण तर झालंच नाही आपलं. अरे हो यार. आणि 2:30 वाजेपर्यंत असं कोणतं हॉटेल नाही, काही नाही, पानटपरी नाही, कुछ भी नाही, कुछ भी नाही, कुछ भी नाही. आणि भूक लागली तडाक्याने. खायचं काय यायचं नाही समजून राहिलं. अनफॉर्च्युनेटली एक टपरीवाला होता जिथे चाय आणि बिस्कुट वगैरे भेटत होता. समहाव थोडासा नाश्ता वगैरे उरला होता. तर या भूक तर लय लागली होती आणि वी डोंट हॅव एनी मच चॉईस. सो चल म्हणले या टपरीवर. सो वी जस्ट लाईक पहिले नाश्ता केला, पोहे. राईट, पहिले 2-2 प्लेट पोहे खाल्ले. त्याच्यानंतर काही भूक काही फारशी गेली नाही, स्टील होतीच. सो मग चहा, त्याच्यानंतर बिस्कुट वगैरे, आणि बिस्कुट खात राहिलो. आणि त्याच्यामध्येच आमच्या गोष्टी वगैरे चांगल्या चालल्या. माझ्या लाईफमध्ये वॉज काइंड ऑफ लाईक रिअली असं फर्स्ट टाइम होत होतं की एका मुलीसोबत मी एवढा घंटे चॅट करून राहिलो, एवढा घंटे बोलून राहिलो फेस टू फेस. या म्हणजे इथे कसं एकदा का डेडलाईन नव्हते, काय नव्हते. माझ्या आता ज्याप्रमाणे काम करून राहिलो गेले 2-3 वर्षापासून, नाही का, माझं काम वॉज काइंड ऑफ लाईक रिअली सिरियस. आता कसं आहे की मी माझ्या मुलींसोबत कॉन्टॅक्ट यायचा, बट रिलेटेड टू वर्क. आणि काम एवढं जास्त होतं की बहुतच जास्त. याच्यामध्ये काय असा फारसा वेळच नव्हता. समज जर मला खूप जास्त रेस्ट वगैरे भेटत असेल ना, सो आय जस्ट जात झोपत होतो. दॅट्स द वन थिंग. पार्टीमध्ये जायचो वगैरे, मजा करायचो, पण याच्यामध्ये एवढं जास्त इन्व्हॉल्वमेंट वगैरे व्हायचं नाही ना. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपण कोणासोबत बोलणार आहे आणि काय बोलणार आहे. या तेवढा असा मोकाच नव्हता, एवढी अशी फुरसतच नव्हती. दॅट्स वन थिंग आय एम जस्ट टेलिंग यू अबाउट, की फुरसतच नव्हते बॉम्बेला वगैरे. शिलॉंग मध्ये आल्यावर माहित पडलं की सला आपल्यापाशी फुरसत पण आहे. आणि सो यू जस्ट लाईक स्पेंड सम टाइम विथ हर. तिच्यापाशी पण वेळ आहे, माझ्यापाशी पण वेळ आहे. सो आरामात करू प्रत्येक गोष्टी. सो येस. सो आम्ही करीब 2:30 वाजता चाय वगैरे पिली. नंतर 3-3:30 वाजता रूम इथे आलो आपल्या हॉटेलमध्ये. शी वेंट हर टू तिच्या रूम मध्ये, माझ्या रूम मध्ये गेलो, झोपलो. प्रॉमिस केलं की सकाळी उठून मी मला कसं या लोकेशनवर जायचं आहे, सो कुड यू ड्रॉप. म्हणलं ओके, म्हणलं ठीक आहे. नेक्स्ट मॉर्निंगला सकाळी 9 वाजता आम्ही पुन्हा लॉबीमध्ये भेटलो. आणि त्याच्यानंतर तिने तिची बाईक काढली आणि वी वेंट टू डेस्टिनेशन. ज्या डेस्टिनेशनवर मला एक प्रकारे डायरेक्टरनी फोटोग्राफ्स वगैरे मागितले होते, की इथले फोटोग्राफ्स कसे काय वगैरे वगैरे. मला तिथले फोटोज वगैरे होते, तिथली लोकेशन बघायचं होतं, लोकॅलिटी अवेलेबिलिटी आहे का नाही, रस्ते कसे आहे वगैरे, समथिंग लाईक दॅट. या साऱ्या गोष्टी पण मला थोडंसं अंडरस्टँड व्हायच्या होत्या. सो या त्याच्यामध्ये मग मी थोडंसं दिसत बोललो. म्हणलं की ऍज अ बाईक रायडर हे एक प्रकारे एक नवीन करिअर आहे. इट वॉज लाईक, आणि ते एका मुलीनी ऍक्सेप्ट केलं वॉज काइंड ऑफ लाईक रिअली न्यू टू मी. म्हणजे युजली बाईक रायडिंग फॉर बॉईज असं म्हणतात ना, फेमिनिझम वॉज, आय डोंट नो, म्हणजे इक्वॅलिटी वॉज एव्हरीवेअर, बट युजली बाईक रायडिंग वॉज गर्ल्स वुडंट चूज लाईक दॅट. या बट तिने चॉईस केलं, दॅट मेक्स हर समथिंग रिअली स्पेशल. सो आय नीड, म्हणजे तिच्यामध्ये असं का स्पेशल होतं, व्हाई डू यू चूज बाईक रायडिंग. सो मी तिला विचारलं, मग ती म्हणे की बस काइंड ऑफ लाईक एक प्रकारे पॅशन होतं म्हणजे माझं, म्हणे मला एक प्रकारे या साऱ्या गोष्टी वगैरे. युजली बाईक रायडिंग मी अगोदर केली नाही. या म्हणजे तिने सांगितलं होतं की ती म्हणे कॉलेज पर्यंत मी आय वॉज ड्रायव्हिंग लाईक अ स्कूटी वगैरे. या आणि मग एकदा नाही का भावानी मला एक प्रकारे बाईक चालवायला शिकवली. भावापाशी तिच्या ब्रदर पाशी काहीतरी गाडी होती वगैरे, पल्सर. सो शी फर्स्ट टाइम शी ड्राईव्ह आणि शी इज फॉल इन लव्ह विथ दॅट. या जेव्हा तिने गाडी चालवली तेव्हा तिला रिअलाइज झालं का गाडी चालवण्यामध्ये जो जोश आहे, जो एक प्रकारे हॅपीनेस आहे, इट वॉज लाईक ट्रिमेंडसली गुड. गाडी चालवण्यामध्ये जे हवा आपल्या चेहऱ्याला क्रॉस करून जाते, इट वॉज लाईक ग्रेट. या फिलिंग्सला आपण एलॉबरेटच करता येत नाही. इट डज फील्स रिअली इन्क्रेडिबल. या मिल रस्त्याने चालत राहणं, या कारमध्ये असा फारसा काही एक्सपिरियन्स येत नाही, कारण कारमध्ये आपण असं एक प्रकारे रूम मध्ये आहे असं फील होते. कितीही स्पीडने चला, 60, 70, 200, 100, 150, बट इट डझंट फील लाईक दॅट. या
पण जेव्हा तुम्ही बाईकने जाता तेव्हा रिअलाईज होते की 60ची स्पीड, 70ची स्पीड, 80ची स्पीड, जे हवा एकदम तुम्हाला क्रॉप करून जाते ना, इट फील्स समथिंग. हा, का आपण स्पीडने जाऊन राहिलोय. आणि ही रफ्तारच एक प्रकार नाही का पॅशन ठरवते यार. तिने खूप काही सांगितलं की बाईक रायडिंगच्या वेळेस नाही का मला अशा प्रमाणे फील झालं, ती डज फील्स रिअली इनक्रेडिबल टू मी. सो तेव्हाच मी एक प्रकारे फॉल इन लव्ह. सो ती म्हणे मग फॉल इन लव्ह विथ बाईक रायडिंग, आणि देन शी ड्राईव्ह सोलो इन महाराष्ट्र विथ नागपूर टू गोवा. आणि देन गोव्यामध्ये मग अतिशय एक प्रकारे कॉन्ट्रीब्युट केलं होतं या लोकांमध्ये की ऑल अराउंड द वर्ल्ड विथ बाईक रायडर्स विथ बजाज. आणि तेव्हापासून ती जर्नी सुरू आहे म्हणे. गेल्या वर्षभरामध्ये तिने खूप काही बघितलंय म्हणे ऑल अराउंड द वर्ल्ड, ऑल अराउंड द इंडिया. पहिले प्रोजेक्ट इंडियामध्येच आहे म्हणे. इथे करीब 25 बायकर्स आहे आणि 25 बायकर्सला एक प्रकारे पूर्ण कंट्रीमध्ये वॉक करायचं आहे, पूर्ण कंट्रीमध्ये ट्रिप घ्यायची आहे. सो जस्ट लाईक एव्हरी सिटी पकडायची आहे आणि त्यांचे एक्सपिरियन्स वगैरे ब्लॉगवर वगैरे टाकायचे आहे. सो अशा प्रमाणे तिचं काम आहे आणि शी इज रिअली पॅशनेट अबाउट दॅट आणि इट्स रिअली अमेझिंग. मला पण असं काफी युनिक वाटलं आणि इट डज रिअली इनक्रेडिबल टू मी ऑल्सो. या माझ्या एक प्रकारे डे टू डे बिझी लाईफ मध्ये नाही का मला त्याला युजली काम करतो आणि नुसतं झोपतो, एन्जॉयमेंट करतो नुसतं झोपतो. फुरसत अशी कुठे आहेच नाही. या इट जस्ट लाईक सकाळचे 7 वाजले, लेट्स गो जिम. आल्यानंतर मग फटसे तयारी केली, लेट्स गो स्टुडिओ. स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मग हे काम ते काम, असं काम तसं कर, तसं कर, हे कर ते कर ते कर, याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो. संध्याकाळी मग थोडस ज्या लोकांसोबत आपण काम करतो त्या लोकांसोबत एक प्रकारे पार्टी करण्याचं मन करते आणि सगळे लोक पार्टी करायला नाईट क्लब मध्ये जातात. पण आय ऑल्सो वेंट देअर, एन्जॉय केलं वगैरे समथिंग लाईक दॅट, ड्रिंक्स वगैरे घेतलं, झालं. त्याच्यानंतर मग आलो ऑफिसमध्ये, आलं आपल्या अपार्टमेंट मध्ये, झालं झोपलं. सकाळी उठून सेम. सो अशी फुरसत वगैरे काही होतीच नाही. एन्जॉयमेंट होतं, काम होतं, बट फुरसत नव्हती. या म्हणजे असे जस्ट लाईक संडे म्हणजे आपण कसं एकदम फुरसत आहे, आरामात उठू, मस्त 9 वाजता, काही जिमला नाही जाऊ, मस्त आरामसे आंघोळ करू, फ्रेश होऊ, मस्त बसू वगैरे असंच. बट असं काही कधी होतं नाही. हा जस्ट लाईक काम असलं कंटिन्यू काम करावंच लागत होतं. सो जेव्हा असं तिच्याकडे बघितलं, रिअली ग्रेट टू हॅव. आमची ट्युनिंग काफी जमून राहिली होती. आम्ही त्या डेस्टिनेशनवर गेलो. त्याच्यानंतर रायटरचे जे डायलॉग्स आहे त्या डायलॉग्सला फील करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये नाही का एक मेल कॅरेक्टर आहे, एक फिमेल कॅरेक्टर आहे. एक मेल कॅरेक्टर फिमेल कॅरेक्टरला या ठिकाणी प्रपोज करतो, काइंड ऑफ लाईक दॅट. सो हा सीन मला एक प्रकारे ऍज अ असिस्टंट डिरेक्टर मला एक प्रकारे थोडस माझ्या करिअरसाठी पण इम्पॉर्टंट होतं आणि एक प्रकारे मला व्हिज्युअलाइज व्हायचं होतं की व्हॉट डज कॅरेक्टर फील अबाउट दॅट प्लेस. या सो इट जस्ट लाईक मी कॅमेरा प्लेस केला आणि कॅमेरा प्लेस केल्यानंतर मग मी तिला म्हणलं की कुड यू हेल्प मी. व्हॉट नाही की मी तुला डायलॉग देतो ना, यू हॅव टू डायलॉग्स म्हणायचे. ओके ठीक आहे. वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे मुलगा प्रपोज करतो म्हणे, समथिंग लाईक दॅट, अशाच गोष्टी आहे म्हणे. सो ओके ठीक आहे. आणि मला या सर्व गोष्टी रेकॉर्ड पण करायच्या आहे कारण मला ह्या फुटेज वगैरे थोडस एक प्रकारे डायरेक्टरला पण पाठवायचे आहे. सो आय नीड टू अंडरस्टँड हाऊ इट इज. सो कुड यू ओके म्हणे, कोई बात नाही. मग शी वॉज लाईक रिअली बॅड इन ऍक्टिंग. या शी डोंट नो हाऊ टू ऍक्ट, शी डोंट नो हाऊ टू स्पेल समथिंग. तिला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली बोलायचं काय आणि करायचं काय. ती डायलॉग्स किती वेळा रटले तरी नाही कधी डोक्यात ते डायलॉग जातच नव्हते. कशी तरी तिने 15-12 टेक नंतर तिने कशी तरी तिचे डायलॉग वगैरे सेम म्हणले आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप मजा आली, बहुत मजा आली. युजली डायलॉग वॉज काइंड ऑफ लाईक 3.5 मिनिटात होता, बट वी जस्ट टेक्स जस्ट लाईक 1.5 hour, एक दीड घंटा घेतला फॉर 3.5 आणि त्याचा टेक वर टेक आणि ती एवढी हसून राहिली खूपच जास्त. इथेच लाईक मी असं बेंड केली तिला समोर असं एक प्रकारे ते गुलाबाचं रिंग वगैरे समोर केली, समथिंग लाईक दॅट. आणि ती पुन्हा शी वॉज गिगली. व्हॉट द फक वाज दॅट. म्हणलं यार
थोडस तरी कॉन्ट्रीब्युट कर म्हणलं फॉर. मग ओके ठीक आहे. मग याच्यामध्ये आम्ही टेक बहुत जास्त, बट इट डज फील्स आफ्टर द फायनल प्रॉडक्ट बनला या. आणि त्याच्यानंतर मग मी बघितलं आणि इट रिअली ती जागा त्या लोकेशनवर काफी फिक्स बसत होती. आणि तेव्हाच रिअलाइज झालं की दॅट प्लेस इज रिअली ग्रेट फॉर धिस शॉट. सो इट्स रिअली ग्रेट. आणि देन त्याच्यानंतर मग दुसरी प्लेस होती. दुसरी प्लेस वॉज शिलाँग पासून थोडस डिस्टन्स दूर होती. इट वॉज लाईक 12 किलोमीटर, बट इट्स आफ्टर, म्हणजे एक प्रकारे नदी लागते. एक छोटस आयलंड आहे ते. आणि त्या आयलंडला ती एक डेस्टिनेशन आहे. गुगल मॅप्सवर बघितलं होतं आणि इट वॉज रिअली ब्युटिफुल. तो तिथे जायचं होतं. सो आमचा पूर्ण दिवस तर याच्यामध्येच गेला. मग त्याच्यानंतर मग मी म्हणलं की मला अजून एक दुसऱ्या डेस्टिनेशनवर जायचं होतं, तर कुड यू कम विथ अस? शिवानी ओके म्हणे डेफिनेटली. सो मग तिने तिची गाडी लावली आणि बाय बोट आम्ही त्या आयलंडवर गेलो. आयलंडवर गेल्यानंतर मग आम्हाला जायला बहुत उशीर झाला युजली. आणि आम्हाला माहित नव्हतं की त्या आयलंड वरून वापस यासाठी मग बोट्सच नाही राहत बा. सो आम्ही पोहोचलो तिथे करीब 8 वाजता. 8 वाजता पोहोचल्यानंतर रिअलाइज झालं की त्या आयलंडवर बहुत कमी लोक राहतात. इट वॉज लाईक बहुतच कमी. आणि इथे कम्युनिकेशनचे साधन काही यायच नाही. आणि समजा जर मला आयलंड क्रॉस करून जायचं असेल, सो आय नीड टू वेट फॉर द मॉर्निंग. सो वी बोथ स्टक. इथे एकदम अटकूनच गेलो. आणि ह्या साऱ्या गोष्टी एकदम अचानक आल्या माझ्यासाठी. सो तेव्हा रिअलाइज झालं फटाकसे. मी सगळ्या गोष्टी तिथे लिहून घेतल्या की ही सिच्युएशन आहे, आणि ही सिच्युएशन जेव्हा क्रू मेंबर वगैरे आले तेव्हा ही सिच्युएशन येऊ शकते. सो तेव्हाच मी या सर्व गोष्टी पॉइंट आउट केला की अशा गोष्टी वगैरे येऊ शकते. सो तेव्हा अंडरस्टँड झालं. बट आता तर सिच्युएशन आहे आणि वी नीड टू हँडल. सो आसपास काही हॉटेल नाही, काही नाही वगैरे. आणि तिथे शिलाँग मध्ये ते लोक वगैरे भाषा वेगळीच बोलतात. युजली इंग्लिश बोलतात ते लोक. सो इंग्लिश आणि काहीतरी एक प्रकारे बंगाली लँग्वेज वगैरे थोडेसे बोलतात ते लोक. बंगालीत काही फारसी येत ना आपल्याला, इंग्लिश वगैरे सोबत कम्युनिकेट केलं. तिथे हॉटेल्स वगैरे काही होते नाही. थँक गॉड आम्हाला तिथे एक घर भेटलं. इट वॉज गाय नेम गेरी. आणि ही वॉज लाईक एक प्रकारे 40-50 वर्षाचा वगैरे असेल तो. काइंड ऑफ लाईक रिअली ओल्ड. आणि त्यासोबत त्याची बायको पण होती. देवर लाईक ख्रिश्चन. ओके. सो आम्ही इन्क्वायरीसाठी गेलो की आम्हाला वापस जायचं आहे शिलाँग मध्ये. हाऊ वुड आय गो, हाऊ आय सपोज टू बी गो. ते म्हणाले की उद्या मॉर्निंग पर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. बट हो नाही, कारण आता तर कोणती बोट्स वगैरे अवेलेबल नाही. सो यू आर स्टक हिअर. म्हणलं आता डोक्यावर हात ठेवला. अभि तो कुछ नाही कर सकते. मग आम्हाला राहण्याचा आणि खाण्याचा वगैरे प्रॉब्लेम होता. मग मी त्यांना म्हणलं की काही नियर बाय हॉटेल्स वगैरे आहे का अवेलेबल. इट वॉज लाईक आयलंड छोटूस आहे म्हणे आणि त्यामुळे इथे हॉटेल्स वगैरे जास्त आहे ना म्हणे. रेसिडेन्स लोक आहे बट ते फारसे कमी आहे. इट वॉज लाईक इथे राहणारे लोक फक्त जस्ट लाईक 10-12 वगैरे असेल. दॅट्स इट. मोजण्यालायकच लोक राहतात म्हणे इथे. आणि इट वॉज लाईक रिअली आयसोलेटेड आयलंड आहे म्हणे. आणि त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला शिलाँग मध्ये जाणं लाईक क्रॉस करावं लागते म्हणे. आणि आता आपण जाऊ पण शकत नाही. सो मग त्यांनी ऑफर केला की वाय डोंट यू स्टे विथ अस. मग आमची दुसरी काही चॉईस नव्हती. सो इट वॉज लाईक वी हॅव टू स्टे विथ गॅरी. सो ओके ठीक आहे. मग आम्ही गॅरी सोबत थांबलो गॅरीच्या घरी. बाहेरचा मौसम वॉज काइंड ऑफ लाईक रिअली गजब. थंडी होती. त्यांनी हे लावलं होतं शेकोटी वगैरे. सो आम्ही शेकोटी पाशीच थांबलो. ते म्हणाले की आतमध्ये झोपता का. सो इट वॉज लाईक ठीक आहे, कोई बात नाही. मग त्यांनी त्याची जे लोकल कुझिन आहे त्यांनी ते ऑफर केली. ते लोकल कुझिन वॉज काइंड ऑफ लाईक अ सुशी. सुशी म्हणजे एक प्रकारे शेवळा टाईप काहीतरी असते.
बट काइंड ऑफ लाईक रिअली डिफरंट काइंड ऑफ शेवळ्या. म्हणजे आय डोंट नो, इट्स एक प्रकारे व्हाईट कलरच असतं ते सुशी वगैरे. Yeah. आणि मला ते एक प्रकारे अजीबच वाटलं ते. भूक तर लागली होती. समीक्षाला पण, तिला पण काफी अजीब, तिला शिवच हांडी या म्हणजे ती ज्याप्रमाणे वर्षभरात म्हणजे ज्याप्रमाणे सिच्युएशन आली होती, शी इट्स आय डोंट नो तिने का खाल्लं का माहित नाही. ह्या बट मी युजली असं खात नाही. जस्ट लाईक आय नीड पोळी भाजी वरण भात. सो बडं अजीबसं वाटत होतं ते सुशी वगैरे खाणं वगैरे. बट व्हॉट डू आय चॉईस. सो लेट्स लेट्स इट. ओके, सो ते खात बसलो. मग त्याच्यानंतर मग आम्ही घेरीला म्हणलं की ओके ठीक आहे. आता गेरीच्या घरी नाही का प्रॉब्लेम हा एक होता की गेरीच्या घरी वॉज 1 रूम, 1 हॉल, 1 किचन. सो जस्ट लाईक सिंगल बेडरूम, हॉल, किचन. So Gary and Gary's wife was sleeping was his bedroom. Okay. So and there another room. There's no another room. So we just like hall and then kitchen. So we just like Garyला म्हणलं okay we will stay in hall also. Yeah. आणि कोई बात नाही म्हणे. सो आम्ही हॉलमध्ये झोपलो. तो हॉलमध्ये मी होतो, समीक्षा होती आणि देन त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या गोष्टी चालल्या. लेटली आमच्या गोष्टी काफी चालल्या होत्या, बहुत जास्त. इट वॉज लाईक मुलीसोबत मी आता एवढा कॉन्टॅक्ट कधी आलाच नाही. आणि आम्ही बोलून राहिलो पर्सनल लाईफ वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. मग तिने मला विचारलं की तुझ्या लाईफ बद्दल काय, कसं तू इंजिनिअरिंग केलं, देन हाऊ वुड यू स्विच युअर प्रोफाईल टू फिल्म करिअर, व्हाय. मी थोडं मग कसं की ती पूर्ण ओपन झाली होती. ओपन झाली म्हणजे तिने तिच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. सो मला पण सांगायचं होतं, तर मग मी ठरवलं होतं की मग सांगित बा. इट फील्स एक प्रकारे असं वाटलं होतं की एक प्रकारे कनेक्टेड वाटत होतं. आणि असं वाटत होतं की असं तिच्यासमोर सगळं काही सांगून देऊशा वाटत होतं, मनातल्या ज्या काही गोष्टी. सो मग मी तिला सांगितलं, म्हणलं की मी इंजिनिअरिंग नाही केली, डिप्लोमा केला ओनली. त्याच्यानंतर मग मी 2 वर्ष नागपूरमध्ये घासली. त्यानंतर 1 वर्ष मी पुण्यामध्ये घासली. नंतर पुण्यामध्ये फिल्म स्कूल तेव्हाच केलं होतं जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा. आणि त्यानंतर माझी 1 वर्षाची जी स्कूलिंग झाली, त्याच्यानंतर माझे ग्रेड चांगले आले. स्टार्टिंग पासून मला याच्यात इंटरेस्ट होता. मला एक प्रकारे ऍक्च्युअली मला एक फिल्म बनवायची होती फॉर बायनरी कोड. ह्या आणि यासाठीच मी प्रयत्न करून राहिलो आहे. अजूनपर्यंत काही सक्सेस वगैरे झालो नाही, स्टील प्रयत्न करूनच राहिलो आहे. बट इट जस्ट लाईक मी त्याच्या काफी क्लोज आलो असं मला वाटत आहे. स्कूलिंग जशी झाली, फिल्म करिअर स्कूलिंग झाल्यानंतर मला माझं रिक्रुटमेंट झालं आणि ऍज अ बिहाइंड द कॅमेरामध्ये ऍज अ टेक्निशियनची गरज असतात. सो मी तिथे काम करत होतो. सो इट वॉज लाईक स्टार्टिंगला मला असं वाटलं की इट वॉज लाईक दिस इज द रिअली बॅड ऑप्शन, बट देन रिअलाइज झालं की दॅट इज अ रिअली गुड ऑप्शन. लॉट्स ऑफ मनी इन हिअर. या सो मी जसं झालो, फर्स्ट ऑफ ऑल ऍज अ कॅमेरामॅन, ऍज अ कॅमेरा क्रू मेंबर मध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर मग मी ऍज अ लोकल गायडर काम केलं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर असिस्टंट डिरेक्टर वगैरे ह्याच्यामध्ये काम करायचं आहे, बट स्टील लोकल गायडर आहे आता मी. सो आय नीड टू मॅनेज द क्रू वगैरे समथिंग लाईक दॅट. बट वन डे आय विल मेक अ मूवी फॉर बायनरी कोड. स्वप्न आहे आणि ते मला ते बनवायचं आहे आणि समोर माझे प्रयत्न सुरू आहे. आय नो बिग ड्रीम इज टू बिग, सो बट आय नीड टू अंडरस्टँड हाऊ बिग इज दॅट आणि आय एम स्टील ट्राईंग टू मेंटेनिंग इट. सो मी पण थोडं बहुत माझ्याबद्दल थोडं बहुत सांगितलं. ओके. मग तिने विचारलं घरचे वगैरे काय कसे वगैरे, त्यांनी परवानगी वगैरे दिली का. इट वॉज लाईक, मी म्हणलं माझ्यासाठी काही फारसं काही नवीन नाही. म्हणजे कसं आहे की मी एक मुलगा आहे म्हणलं. इट वॉज लाईक आणि समजा मला काही वाटते तर आय विल डू इट. डिपेंड करते की तू जे काय करताय ते कोणाच्या पैशावर करताय. समजा तू आई वडिलांच्या पैशावर करताय, सो यू हॅव अ बर्डन, का तुला हे नाही करता येईल, ते नाही करेल, ते नाही करता येईल. पण समजा तू स्वतः पैसे कमवत आहे, स्वतः उडवत आहे, सो यू डोंट हॅव अ बर्डन, यू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. माझ्या आई वडिलांनी मला केव्हाच एक प्रकारे सोडून दिलं की बाबू तुला जे वाटतं ते कर, तुला
जिथे करिअर बनवायचं तिथे करिअर बनव. सो जस्ट लाईक वयाच्या 22व्या वर्षीच मी एक प्रकारे घर सोडलं होतं. जसं घर सोडलं म्हणजे इन द सेन्स की ग्रॅज्युएशन माझं जसं डिप्लोमा झाल्यानंतर मग मी जॉबसाठी खापरखेड्यामध्ये काम केलं. म्हणजे तेव्हापासूनच मी घरापासून थोडं दूर राहिलो ना. या. आणि मग तेव्हापासूनच आई वडिलांचा कॉन्टॅक्ट थोडासा कमीच झाला. या. सो दॅट्स द वन. त्याच्यानंतर मग आई वडिलांनी माझ्या लाईफमध्ये फारसा काही इंटरफिअर केला नाही. आई वडील नेहमी म्हणाले की लग्न करून टाकू वगैरे समथिंग. बट मी म्हणलं की माझे करिअर पॅशन्स वगैरे खूप दूर आहे आणि सो जर मी लग्न करत आहे सो इट डझंट हँडल होणार नाही बा माझ्याच्यानी. कारण माझं मन इकडे लागून राहणार. मग मी ज्या मुलीसोबत लग्न करेल का तिचं मन लागून राहणार. सो जस्ट लाईक मन मारून घेण्यापेक्षा कशाला आहे, आपण थोडं उशिराच करू, जोपर्यंत आपण सेटल होत नाही तेव्हाच आपण वगैरे या सगळ्या गोष्टी करू असं मग तिला मग तिला सांगितलं अशा अशा गोष्टी आहे. मग त्यामुळे आई वडिलांची वगैरे हे नाही. बट ऍज अ गर्ल हाऊ वुड यू हँडल दिस सिच्युएशन. म्हणजे ऍज अ मुलींसाठी खूप साऱ्या हे असते ना. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मुलींसाठी ऍज अ बाईक रायडर इट्स काइंड ऑफ लाईक रिअली टफ. दॅट इज रिअली युनिक. बाईक रायडर मध्ये मुली पण आहे. सो दॅट इज अ वन युनिक फॅक्ट. अँड अनदर थिंग इज दॅट की मुलीच्या मागे खूप सारे बर्डन्स असतात. इवन शी गेट इंडिपेंडंट स्टील दे आर इन बर्डन. मुलं कशी इंडिपेंडंट झाल्यावर एक प्रकारे आई वडिलांचं बर्डन नसते. बट मुलींमध्ये इंडिपेंडंट झाल्यानंतरही आई वडिलांचं बर्डन असतेच. का असं नको घालू, तशी राहा, अशाप्रमाणे काम कर, तसं राहा वगैरे समथिंग. सो या सगळ्या गोष्टी वगैरे असतातच. मग मी तिला विचारलं की हाऊ डू हँडल दोज स्टफ वेन आफ्टर पॅरेंट्स. मग तिने सांगितलं की तिची आईची डेथ झाली वेन शी वॉज अ लिटिल. लहान असताना सुद्धा तिने तिच्या पॅरेंट्सनी म्हणजे तिच्या फादरनी दुसरं लग्न केलं. फादरनी दुसरं लग्न केलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की तिचे फादरच्यावर प्रेम करत नव्हते वगैरे समथिंग लाईक दॅट. नो 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 नो. म्हणजे तिची आई मेली वॉज वेन शी वॉज लिटिल. वडिलांनी लग्न केलं आफ्टर म्हणजे जेव्हा नाही का मुलं मोठे झाले. तिने सांगितलं होतं की तिचा एक मोठा भाऊ आहे आणि ती आहे. सो तिचा मोठा भाऊ आणि घरची वेल्दी फॅमिली आहे असं नाही का. हर फादर वॉज लॉयर. पहिल्या अगोदर एवढं माहित नव्हतं ना. स्कूलिंग मध्ये आम्ही एवढं कोणतं कॉन्टॅक्ट मध्ये वडील वगैरे का करतात वगैरे वगैरे. सो हर फादर वॉज लॉयर. ओके. आणि तिचे भाऊ होता. तिने भाऊ वॉज इंजिनियर आणि दे वॉज इन क्रॅक द GRE. आणि राईट नाव तिचा भाऊ आहे तो जर्मनीमध्ये आहे ऍज अ मकॅनिकल इंजिनियर मध्ये. तो इथे काम करतो, एका मोटर इंडस्ट्रीमध्ये काम करतो तो. आणि राईट नाव त्याचं लग्न पण झालं आहे आणि लग्न पण ती जर्मन मुलीसोबत त्यांनी लग्न केलं आहे आणि राईट नाव तिथे सेटल झाला आहे. त्याच्यानंतर माझं जसं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मी माझं एक प्रकारे पॅशन परस्यू केलं. त्यानंतर फादर वॉज अलोन. आणि मग मी फादरला म्हणलं की बाबा तुम्ही दुसरं लग्न का नाही करून घेत. राईट नाव या एज मध्ये तुम्हाला सपोर्टची गरज आहे. सो आणि भावाचं पण तेच म्हणणं होतं म्हणे की तुम्ही दुसरं लग्न करून घ्यावा. राईट ना यू नीड सपोर्ट फॉर समवन. सो ऑफकोर्स तुम्ही हे करावा असं आणि दोघांचं मत होतं. आणि मग वडिलांना ते मत पटलं आणि त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. आणि मीन वाईल तिने तिचं पॅशन परस्यू केलं आणि देन शी वॉज अ बाईक रायडर. आणि देन फादर वॉज अलोन आहे मग त्यांनी ते लग्न करून टाकलं. एक होते त्यांचेच वगैरे केलं त्यांनी लग्न ऍज अ सपोर्टिव्ह वगैरे. म्हातारपणी कोणाचा हात पकडणार आहे. मुलगा थोडी येणार आहे जर्मनी मधून. येस. सो तो मग त्यामध्ये मग वडील फादर वॉज काइंड ऑफ लाईक ओपन माइंडेड होते. म्हणजे असं नाही का ते एक प्रकारे एकदम छोटा माइंडसेट करून होते का मुलींनी फक्त लग्न करायचं वगैरे समथिंग लाईक दॅट. तर मग ओके ठीक आहे मग नो प्रॉब्लेम ऍट ऑल. सो
तिच्या वडिलांनी परवानगी केली तिला की यू हॅव टू पर्स्यू युअर पॅशन अँड लेट्स गो फॉर बाईक रायडिंग. सो शी वेंट टू बाईक रायडिंग अँड इट वॉज लाईक राईट नव्हती इथे आहे म्हणे. या सो वी बीन टॉकिंग टू मच. या बहुत जास्त. म्हणजे मी कोण्या मुलीसोबत एवढा जास्त बोललो असेल. इट वॉज लाईक कालची रात्र बस काइंड ऑफ लाईक 2:30 वाजेपर्यंत बोलून राहिलो. आजही बोलून राहिलो 3-3:30 वाजेपर्यंत. या क्या है यार. क्या है इस लड़की में जादू. जस्ट लाइक बातें खत्म ही नहीं हो रही. बार बार बातें 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 करते जा रहे यार. आम्ही गेरीच्या घरी झोपलो होतो ना, तर आम्ही हॉलमध्ये झोपलो, खाली फ्लोअरमध्ये. गेरीने आम्हाला हे गादी वगैरे आणून दिली. आम्ही झोपलो तिथे साईड बाय साईडच झोपलो आम्ही. ओके. थंडी खूप होती. वॉज काइंड ऑफ लाईक रात्री आम्ही एकत्र आलो केव्हा आम्हालाच नाही माहित. या बट जेव्हा मॉर्निंग झाली तेव्हा रिअलाइज झालं का वी आर काफी क्लोज आहे. तर मी फटाक से उठलो वगैरे, थोडस साईडला झालो वगैरे, आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो. टिल देन ती पण उठली होती. ओके. आम्हाला सकाळी उठायला खूप वेळच झाला. लाईक 9, 9:30, 10 वाजता वगैरे. आणि गेरीने आम्हाला उठवलं पण नाही. वी जस्ट लाईक आमची सिच्युएशन कशी होती का आमच्या दोघांमध्ये डिस्टन्स गॅप खूप कमी. या मी झोपून आहे. ओके. आणि माझ्या अंगावर तिची टांग आहे अशी एक प्रकारे. बावल्याप्रमाणे मला दाबून टाकलं. मला काहीच माहित नाही कारण आय वॉज इन कम्प्लीट स्लीप. आणि हे सगळं कंटिन्यू सकाळी 10 वाजेपर्यंत. गेरी उठला, काम करून पण राहिला वगैरे वगैरे, आणि त्यांनी उठवलं पण नाही. येस. सकाळी 10 वाजता उठून मला असं जेव्हा हे वाटलं थोडस उठलं, त्या मुलीच्या मी काफी क्लोज होतो. थोडस हलक्यानी पाय तिचं साईडला केला आणि देन उठलो. आणि देन आय वेंट टू वॉशरूम वगैरे, थोडस फ्रेश वगैरे झालं. आणि देन ती पण उठली होती वगैरे. या गेरीला म्हणलं राव कसं आहे काय वगैरे, तू उठवलं नाही. यू आर इन स्लीप अँड ते म्हणाले की तुम्ही झोपेत होते म्हणे आणि तुम्हाला उठवण्याचं असं काही फारसं वगैरे काही इच्छा होती नाही म्हणे. आणि यू लुक लाईक कपल्स फॉर मी, सो वी डोंट बॉदर इच अदर. बट म्हणलं वी आर इन युअर हॉल. या जस्ट लाईक वी आर नॉट इन स्लीप इन युअर बेड, सो डोंट नीड टू डिस्टर्ब. गेरी म्हणे इट्स नथिंग मॅटर्स. या जस्ट लाईक ओके ठीक आहे. सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि देन नेक्स्ट मॉर्निंग आम्ही गेलो इथे त्या छोट्याशा कुठे गेलं ते नदी नाही का, ते नदी क्रॉस करण्यासाठी ते बोट्स वगैरे लागतात, तिथे गेलो. मग काय मग आम्ही तिथे आलो आणि देन थोडस वगैरे थांबून होतो. तिला कसं एक प्रकारे आता निघायचं होतं. म्हणजे कसं की तिला उद्या निघायचं. उद्या म्हणजे राईट नाव आम्ही तिथे होतो त्या यार्ड मध्ये जिथे बोट्स वगैरे जाईल. इट इज लाईक होल डे आहे. उद्याचा दिवस म्हणजे उद्या तिला सकाळी 11 वाजता निघायचं आहे, कारण तिची टीम क्रू वगैरे आली आहे आणि तिथे तिला तिच्यासोबत वगैरे निघायचं वगैरे त्या टीम सोबत. सो इट्स अ ग्रेट थिंग. सो येस, तिने मला हे सांगितलं नाही. ओके. आणि मलाही तोपर्यंत काही फारसं काही माहिती नव्हतं. मग अचानकपणे काय झालं की तिने मला सांगितलं हे असं की ती उद्या निघून राहिली आहे वगैरे. सो आय सेड ओके. आय जस्ट एक अजीबसी फिलिंग झाली यार माझ्या मनामध्ये. आय डोंट नो व्हॉट इज इट, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिलीव्ह. एक प्रकारे असं वाटलं की माझ्यापाशी आज पाणी आहे, उद्या पाणी खतम होणार आहे. सो कसं एक प्रकारे भीती लागायला लागते का उद्या साला माझ्यापासचं पाणी खतम होईल. सो हाऊ वुड आय मॅनेज, हाऊ वुड आय हँडल, हाऊ आय डोंट नो. तिने जेव्हा अशा गोष्टी सांगितल्या आय जस्ट सेड ओके ठीक आहे, बट
याच्यामध्ये मी काफी ब्लँक झालो होतो आणि ऑल्सो शी ऑल्सो ब्लँक. काही कळलंच नाही का व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू वगैरे. अजीबचा आमचा सफर आहे ना त्या बोट मधून आमचा काफी सायलेंटली गेला. वी डोंट टॉक सो मच, आम्ही बोललोच नाही फारसा वेळ. मग आम्ही शिलाँग मध्ये पोहोचलो. शिलाँग मध्ये पोहोचल्यानंतर मग शिलाँग मध्ये पोहोचल्यानंतर काय झालं होतं की हलकीशी आम्ही असं बोलून राहिलोय, चॅट्स वगैरे करून राहिलोय. मग तिने असं हलकासा माहोल शांत होता थोडासा हलका करण्यासाठी तिने असं फारसं असं म्हणलं की तुला माझी आठवण वगैरे नाही का म्हणे. लाईक आता कसं आहे, मला तर एक प्रकारे सवय झाली आहे. जस्ट लाईक पीपल कम अँड गो. आणि याच्यामध्ये असं फारसं काही अटॅचमेंट वगैरे लागून नव्हतं. बट या मुलीसोबत माझं काफी अटॅचमेंट झालं होतं. आय डोंट नो व्हाय बट या इट इज काइंड ऑफ लाईक खूप अटॅचमेंट झालं होतं. दुपारचे 2 वाजले. आम्ही शिलाँग मध्ये पोहोचलो. भूक खूप लागली होती. सो वी वेंट टू रेस्टॉरंट समथिंग आणि तिथे आम्ही जेवण केलं. आणि देन शी सेड की आय लाईक यू वगैरे म्हणे, आय लव्ह यू वगैरे म्हणे. शी सेड म्हणे की आय डू हॅव फिलिंग्स फॉर यू. लाईक मी शॉक नव्हतो कारण त्या सिच्युएशन मध्ये मी पण काफी सेम फिलिंग करत होतो. कारण माझ्या मनामध्ये पण तिच्याबद्दल सेम फिलिंग होती. आय ऑल्सो डू हॅव फिलिंग्स फॉर हर. गेल्या 2 दिवसामध्ये जेवढं काही कन्व्हर्सेशन झालंय ना, इट वॉज लाईक रिअली ग्रेट. इट वॉज लाईक सो मच ऑसम. सो आय वॉज लाईक एकदम. बट मी पण तिला सांगितलं की आय डू हॅव फिलिंग्स फॉर यू ऑल्सो. सो व्हॉट डू डू, का करू आपण. मग ती म्हणे की शुड आय ड्रॉप धिस. म्हणलं नाही, नो नो नो. कसं आहे की लोक येतात आणि लोक जातात. बट तू जे पॅशन परस्यू केलंय तुझ्या लाईफ मध्ये, इट वॉज लाईक युनिक आणि इट वॉज लाईक डिफरंट आणि इट इज मॅटर्स यू मोस्ट. इट इज मॅटर यू मोस्ट. येस, कारण हे मॅटर करेल तुला. कारण तुला रिअलाइज होईल का व्हॉट इज राईट और रॉंग. हे म्हणजे कसं आहे की कसं आहे, आपलं काही फिक्स नाही. राईट नाव मी शिलाँग मध्ये 15 दिवस आहे. तू शिलाँग मध्ये 2 दिवस आहे. आज आहे, उद्या जाणार आहे तू. माझं काम असं आहे का मला केव्हाही कुठे जावं लागेल. आणि देन त्याच्यानंतर कसं आहे की आपण एक दुसऱ्यांना वेळ देऊ शकणार नाही. दॅट्स वन थिंग. अनदर थिंग इज दॅट की जेव्हा आपण अटॅचमेंट वगैरे येऊन जातो ना, तेव्हा दुसऱ्या कामामध्ये मन लागत नाही. बट इट वॉज जर आपण न कमिटमेंट करताच अचानकपणे निघून गेलं ना, तर दॅट इज रिअली गुड थिंग. का आपण रिग्रेट राहत नाही. आपण क्लिअर अप होऊन जातो. राईट ना मी क्लिअर करून राहिलो या सगळ्या गोष्टी की माझ्यामध्ये पण तुझ्याबद्दल फिलिंग्स आहे, तुझ्यामध्ये पण माझ्याबद्दल फिलिंग्स आहे. वी स्पेंड रिअली नाईस टाइम विथ. आपण खूप चांगला टाइम एक दुसऱ्यात स्पेंड केला. इट इज रिअली ग्रेट आफ्टर अ रिअली व्हेरी टाइम लॉंग अगो. खूप वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो, बट युजली आता आपण एकमेकांना ओळखतो या 2 दिवसातच असं मला वाटतंय. स्कूलमध्ये आपण जस्ट लाईक आपण बोललोय केव्हा असेल आय डोंट नो इवन. म्हणजे काही माहित तर कधीच नाही. बट ज्याप्रमाणे आपण आता जे बोललो ना, इट वॉज लाईक रिअली ग्रेट, रिअली ऑसम. आणि मला असं वाटतंय की जस्ट लाईक वी जस्ट लाईक स्पेंड सम रिअली ग्रेट टाइम. आणि
God bless the God and just move forward. Just keep moving forward. That's the one thing I'm just telling you. याच्यामध्ये तिचं पण एक प्रकारे अग्रीमेंट वगैरे होतं की अग्री होतं की या आपण सेम. मग त्यानंतर तिने असं विचारलं का इव्हन समज जर आपलं फिक्स झालंय ना तर आता आय डू हॅव फिलिंग्स फॉर हर, शी ऑल्सो हॅव फिलिंग्स फॉर मी, दॅट इज वन थिंग. ओके. आणि त्याच्यानंतर मग आता रिअलाइज पण झालं का वी कांट बी हँडल टू मच इच अदर, कारण आपण एकमेकांना थांबवू शकत नाही, कारण समोर सिच्युएशन वॉज नॉट गुड. समोर सिच्युएशन वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफरंट. म्हणजे ती दुसरी ईस्ट वेस्टकडे चालली जाईल, कुठे अदर कंट्रीज मध्ये चालली जाईल, मी दुसऱ्या कोणातरी कुठेतरी चालला जाईल. सो अशा वेळेस आपण आपल्या रिलेशनशिपला कशा काही प्रमाणे मेंटेन करण्याचा प्रयत्न करू. वी कांट, या, कारण डिस्टन्स खूप जास्त राहील. सो राईट. तर अशा वेळेस आपण इथेच क्विट करून टाकू. या, राईट नाव वी स्पेंड दिस टाइम, इट्स रिअली ग्रेट, आणि दिस वी हॅव टू क्विट. सो दिस द रियालिटी फॅक्ट. ओके. मग तिने म्हणलं की व्हॉट इफ वी आर इन नॉट फिक्स, म्हणजे आपण सेटल केलं की आता आपण एकमेकात राहायचं, वी आर इन रिलेशनशिप. सो हाऊ वुड यू हँडल दिस सिच्युएशन. तिने एक प्रकारचा सिनारिओ मांडण्याचा प्रयत्न केला. सो म्हणलं ओके ठीक आहे. मग मी तिला म्हणलं की जर वी आर इन रिलेशनशिप फ्रॉम नाऊ, सो आय जस्ट लाईक मग त्या सिच्युएशनच्या वेळेस काय केलं असतं. तर मग तिने म्हणलं की या सिच्युएशनच्या वेळेस ती म्हणे की मी माझी ट्रिप ड्रॉप आउट केली असते म्हणे, मी तसंच बॉम्बेला आली असते म्हणे, आणि तिथे जाऊन मग आपण एक रेंट घेतलं असतं म्हणे, एक अपार्टमेंट रेंटवर घेतलं असतं म्हणे. वी आर इन लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहिलो असतो म्हणे. यू गो टू स्टुडिओ, गो वॉक, ऑल्सो फाइंड अ न्यू बाईक रायडर्स क्रू इन ऑल्सो इन बॉम्बे. आणि तिथे फाइंड आउट केलं असतं, तिथे पण क्रू मेंबर्स वगैरे आहे, असे बाईक रायडर्स वगैरे कुठे ना कुठे भेटूनच जाईल. आणि वी वेंट टू बायकिंग inside the Maharashtra, not too really far away from you, and that's the way we could maintain our relationship, असं तिने सांगितलं होतं. आणि माझं कसं होतं, मी मग व्हॉट कुड यू डू, मग तिने विचारलं की तू काय केलं असतं. मग मी म्हणलं असतं की आय ड्रॉप माय स्टुडिओ अँड आय पिक द बाईक आणि ट्रॅव्हल विथ यू ऑल अराउंड द वर्ल्ड. सो इट जस्ट लाईक आमच्या बोथ सिच्युएशन मध्ये नाही का, बोथ सिनेरिओ मध्ये एक होता की मी स्वतःचा करिअर क्विट करीन तुझ्यासाठी, तिने तिचा करिअर क्विट केला माझ्यासाठी, मी माझा करिअर क्विट केला तिच्यासाठी. सो इट इज लाईक कोइन्सिडन्स नव्हता. वी बोथ फील लाईक सेम वे. ह्या जरी एक प्रकारे असा सिनारिओ होता, मजाक मध्ये होता, इट वोंट बी हॅपन्ड, बट एक प्रकारे एक्सप्लेन करण्यामध्ये काय हरकत आहे बस. सो इट इज लाईक वी आर इन एक अजीबसा रिलेशनशिप होता, म्हणजे अजीबसा कनेक्शन होतं. कळून नव्हतं की व्हॉट इज राईट ऑर रॉंग, व्हॉट इज एक्झॅक्टली मलाच नाही कळून राहिलं होतं की काय आहे हे. या बट जे काही मोमेंट वगैरे स्पेंड करून राहिलो होती, इट डज फील्स रिअली ग्रेट. आमच्या ह्या गोष्टीमध्ये आम्ही शिलाँग मध्ये एक प्रकारे ज्या शिलाँगची सर्वात खासियत म्हणजे काय का इथला प्रत्येक स्पॉट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. या म्हणजे इथे तुम्ही टपरीवर जरी चाय पिसाल ना, असं वाटेल ना का तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये आहात. इतकं गजब फिलिंग वाटतं, कारण खूप जास्त क्राऊडेड नाही, प्रत्येक ठिकाणी हिरवळ वगैरे आहे, हलकीशी बारिश वगैरे होते, बट काइंड ऑफ लाईक खूप जास्त एकदम ओलं नाही करत. या थंड थंड वाटते, ऊन वगैरे निघते ना असं काही नाही, आणि खूपच एकदम माहोल इतका गजब राहतो ना की बहुतच गजब. या इट जस्ट लाईक रिअली अमेझिंग. या जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. सो हाऊ मच मी जरी किती जबरदस्तीने सांगण्याचा प्रयत्न केला की तिथलं वातावरण असं आहे तसं आहे तसं वगैरे, जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपण रिअलाइज होत नाही हाऊ गुड इज दॅट. या सो यू नीड टू गो टू शिलाँग अँड find out how amazing it is. Yeah, that's the besides one. Okay, but
आम्ही कसं की आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो, रेस्टॉरंट मध्ये मग तिथे नाही का आम्ही खाल्लं वगैरे जे काही. वन थिंग आय एम शुअर की अं, मी कसं चिकन वगैरे खात नाही. चिकन अंडा वगैरे मेरे को कुछ म्हणजे बिलकुल कतई नाही. वी आर लाईक म्हणजे मी कसं आहे प्युअर व्हेज. आपण चिकन अंडा वंडा कुछ भी नाही. आणि शी वॉज लाईक अ चिकन लवर. म्हणजे तिला मांस मच्छी खाणं म्हणजे बहुतच आवडते यार, बहुतच आवडते. त्या रेस्टॉरंट मध्ये नाही का ओनली मच्छीचे एवढे प्रकार की बहुतच जास्त. आता त्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी आम्ही सुशी खाल्ली, वॉज काइंड ऑफ लाईक अ चॉईस नव्हती म्हणून. या आणि सुशी वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली व्हेज, म्हणजे त्याच्यामध्ये शेवळ्या असते, पालक वगैरे असं समथिंग लाईक दॅट. सो या आता आम्ही रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि त्या रेस्टॉरंट मध्ये फिशचेच खूप जास्त प्रकार. या आणि आणि ही तिची चॉईस होती. आणि तुम्ही वगैरे ऑर्डर वगैरे केलं असं. आता माझी प्रॉब्लेम काय आहे, इट इज लाईक आय डोंट नो, म्हणजे मी कसं व्हेजिटेरियन आहे ना, तर मला नॉनव्हेज पासून एक प्रकार चीड है. इट इज लाइक नहीं खाता मैं, वो दिखना ही नहीं चाहिए यार, वो मांस मच्छी मेरे को जस्ट लाइक इल्ले, मेरे से दूर रख. बट बट कसं आहे की थांब, मला एक मेसेज आलाय. हा सो काय झालं की तिने ऑर्डर केलं वगैरे ते. सो विच वन यू वॉन्ट. मग तिने 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 मेनू कार्ड वगैरे बघितलं. तिने म्हणलं की हा वाली फिश करी वगैरे पाहिजे तिला. ओके म्हणे. शी वॉज रिअली लव्ह विथ. तिने तिने जेव्हापासून रेस्टॉरंट मध्ये आली ती हेच म्हणून राहिली का इथली फिश वगैरे अशी भेटते, तशी भेटते, तशी भेटते. आणि मग वेटरने मला विचारलं की व्हॉट डू वॉन्ट सर. आय सेड व्हॉट डू यू हॅव इन्स्टेड ऑफ फिश. सर वी ऑल्सो म्हणजे दिस इज अवर लोकल कुझिन आहे ना, वी डोंट हॅव अ रिअली मच स्पेशल इन्स्टेड ऑफ फिश. मग ती म्हणाली का तू तू फिश नाही खात. आणि मग मी म्हणला मी व्हेजिटेरियन. पण ती म्हणे व्हॉट व्हेजिटेरियन. मग तर आपलं कधीच पटू शकत नाही म्हणे. इल्ले. मग मी त्याला म्हणलं की एक फॅन्टाची बॉटल आण म्हणलं आणि फ्रेंच मोमोज आण म्हणलं. ओके म्हणे ठीक आहे म्हणजे. व्हेज मोमोज ज्याच्यामध्ये पत्ताकोबी वगैरे राहते म्हणे. चिकन मोमोज वगैरे कतही नको आणू. आणि एक फॅन्टाची बॉटल. ओके ओके सर म्हणे. मग तेव्हा ती म्हणाली का तू व्हेजिटेरियन आहे म्हणे. म्हणलं यस. आणि तुला नॉनव्हेज कतही नाही जमत. बिलकुलच नाही. मग ती म्हणे आपलं इथंच ब्रोकअप होईल म्हणे. आपलं म्हणजे कितीही अटॅचमेंट जरी असली ना तरी काहीच होणार नाही म्हणे. जस्ट लाईक वन थिंग यू नीड टू रिअलाइज की मला चिकन किती जास्त आवडतं. आय कॅन ईट एनिथिंग. आय कॅन ईट एनी मीट आय वॉन्ट. मी काही पण खाऊ शकतो म्हणे. तिने आतापर्यंत नाही का जस्ट लाईक तिने सांगितलं होतं ती म्हणे चिकन मध्ये चिकन तर जस्ट लाईक रिअली कॉमन आहे म्हणे. पण त्याच्यामध्ये तिने खेकडा, त्याच्यानंतर येते क्रोकोडाईल. क्रोकोडाईलला तिला काय घोरपड वगैरे समथिंग लाईक दॅट ते पण खाल्लाय म्हणे. इलिगल ॲनिमल्स वगैरे खाल्लाय. युजली इंडियामध्ये बॅन आहे बदक, ससे वगैरे या साऱ्या गोष्टी वगैरे खाणं. बट वेन शी वॉज ट्रॅव्हलिंग ते लोकल कुझिन मध्ये नाही का त्यांना काय भेटत नाही. सो जे आदिवासी लोक आहेत तेच लोक जे खातात तर मग त्यांच्यासोबत ते लोक खाऊन घेतात. तर त्या लोकांमध्ये ते लोक ऍज अ बीफ म्हणजे गाय, त्याच्यानंतर ससे, त्याच्यानंतर बदक, ओके, घोरपड, चिकन आणि डुक्कर आणि फिश. फिश मध्ये सगळेच प्रकार. फिश मध्ये छोट्यापासून मोठे झिंगे वगैरे सगळं 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 ते सगळं सी फूड मध्ये सगळंच.
मी म्हणलं डूड तू यार माझ्यापासून थोडी दूर राहा जा म्हणलं, आणि इट्स लाईक मला कथाही टच नको करू म्हणलं. मग तिने एकदम मजाकीमध्ये तिला मग टच केला. मेरे को नहीं पसंद है. अरे हट म्हणलं यार. या साले चिकन वाली लड़की हट. ये नॉन वेज वाले तुम साले मेरे से दूर रहो यार. अपने को नहीं पसंद यार ये नॉनव्हेज वाले लोक. पता नाही यार उनको क्या माहित नाही या लोकांना का वाटते का नाही. हे लोक चिकन खातात आणि मला असे ऑफर करतात की भाई एक बाइट लेना एक. अबे मेरे को नहीं पसंद यार. क्यों तुम ऑफर कर रहे ऐसे बार बार नाही नाही एक बाइट अरे खा ले एक बार. माझी सावजी चिकन खाऊन टाक तू पोटं चाटशील. अरे मेरे को नहीं खाना है रे चिकन यार. अशी ऑफर करतात की भाऊ तू खा घे घे असं. इसमें अमृत है इसमें तू दूर राह यार. तिने माझी खूप खिचडी घेतली तेव्हा. असं तसं तसं वगैरे वगैरे समथिंग लाईक. आता तिने तिची ते फिश करी आली. मी थोडसा साईडला झालो या. आणि त्याच्यानंतर मी माझा मोमोज वगैरे आले आणि फॅन्टा आला. सो वी बोथ ईट वगैरे या. आणि देन मग याच्यामध्येच आम्हाला निघायला उशीर झाला. याच्यामध्ये आम्हाला करीब संध्याकाळी 7-8 वाजले. मग आम्ही हॉटेलसाठी निघालो. आणि ती म्हणलं होतं की तिने चेकआउट केलं होतं निघायच्या अगोदर. सो लवकर चलावं लागेल म्हणे कारण मला रूम बुक करावं लागेल पुन्हा म्हणे. सो मी तिला ऑफर केलं की वुड यू स्टे विथ माय रूम if she don't have. So they म्हणे I don't mind म्हणे. Yeah, that's okay. ठीक आहे कोई बात नाही म्हणे. We could adjust one thing. चलो ठीक आहे कोई बात नाही. याच्यामध्ये काही अजीबसा हे होतं म्हणजे होकारार्थी होतं. अजीबसा म्हणजे कसं की आय डोंट नो तिला रेजिस्ट पण करायचं होतं बट तिची ऍक्सेप्टेशन पण होती. म्हणजे तिला रूमवर राहायचं पण होतं बट थोडस दूर पण राहायचं होतं. आय डोंट नो व्हॉट. आणि मी तिला थोडं कम्फर्टेबल करायला दिलं की हे बघ असं काही यू जस्ट डोंट नीड टू ओव्हर थिंक. या इट डझंट हॅपन एनिथिंग. ओके ओके ठीक आहे. मग कारण तिला उद्या सकाळी उठून निघायचं आहे. तिला सकाळी उठून निघायचं आहे. तर मग शी वेंट टू स्लीप अर्ली. सो वी वेंट टू हॉटेल आणि तिथे मग संध्याकाळचं डिनर वगैरे केलं आणि देन वी वेंट टू स्लीप. रात्रीचे वगैरे 10 वगैरे वाजले. सिंगल बेड. आणि मग कसं की अजीबसा दुरिया तयार झाली होती आमच्या दोघांमध्ये. म्हणजे जस्ट लाईक आम्ही दिवसभर खूप बोललो. दिवसभर बोलत बोललो. राईट नाऊ वी आर इन द सेम रूम. वी आर इन सिंगल बेड. मी म्हणलं मी सोफ्यावर झोपून जाईल म्हणलं. ओके ठीक आहे म्हणे. ती बेडवर झोपून जाईल. ओके. आणि देन त्या रूम मध्ये अजीबशी खामोशी होती. आय डोंट नो. जस्ट लाईक फर्स्ट टाइम आय फील लाईक बडी अजीब सी. म्हणजे असं फर्स्ट टाइम असं वाटलं की आता सगळे बाते झाले खतम आणि आता काही उरलं नाही आता. जस्ट लाईक बट आय डोंट नो समथिंग. आपल्याला निघावं लागेल. या म्हणजे उद्या सकाळी निघायचं आहे. सो यू नीड टू स्लीप इट अर्ली. सो यस. मग काय झालं. मग अचानकपणे मी थोडासा मोबाईल चार्ज करायसाठी तिथे बेडच्या साईडला चार्जर होतं. इथे माझा मी मोबाईल लावला आणि मग ते म्हणे वेट. तिने माझा हात पकडला आणि बस म्हणे ते थोडा वेळ. सो आय सिट. आणि ती म्हणाली का इट जस्ट लाईक इट जस्ट हॅपन. इट्स हॅपन. आणि ती म्हणाली का आपण समोर टाइम स्पेंड पण नाही करू शकत म्हणे. जस्ट लाईक इफ यू वॉन्ट. आणि असं काही असं समोर काही मुलाखत वगैरे होईल असं पण काही आहे ना म्हणे.
राईट नाव वी हॅव दिस मोमेंट. वी हॅव राईट नाव आपल्यापाशी जेवढा काही टाइम आहे तेवढा आपण युटिलाइज करू म्हणे. उद्या पुश ऑफ होऊन जाऊ मला. उद्या आपण आपापल्या कामी निघून जाऊ नये. सो या बट व्हॉट वुड आय डू. या जस्ट लाईक आपण या रात्री आता अजून काय करणार आहे. मग अनफॉर्च्युनेटली वी किस and I kiss her back. It does feels really great. Yes. आता इथे मी थोडस प्रायव्हेट पार्ट शेअर करणार आहे. या कारण याच्यानंतर एक अजीबस हे झालं यार. म्हणजे कसं की माझ्या मनामध्ये काय का खूप साऱ्या गोष्टी वगैरे सांगायच्या होत्या तिला की आय ऑल्सो लाईक दॅट गर्ल. आणि मला पण माहित होतं की ती मुलगी पण मला खूप जास्त आवडते आणि त्या मुलीला पण मी खूप जास्त आवडतो. बट अनफॉर्च्युनेटली जे काही आहे मोमेंट्स आहेत ते समोर जाऊन आपण नाही करू शकत. कारण बिकॉज ऑफ करिअर, ऑपॉर्च्युनिटी, गोल्स, टार्गेट्स. बट राईट नाव वी हॅव दिस मोमेंट. आणि ह्या मोमेंट मध्ये आपण जेवढा युटिलाइज करता येईल तेवढा आपण सोबत राहू. आणि दॅट्स द थिंग. आणि माझ्यापाशी ती एक रात्र होती आणि त्या रात्री वी लव्ह ईच अदर सो मच. त्या रात्री आमचं जे काही झालं. आणि देन सकाळी उठून मग आम्ही फ्रेश झालो. सकाळी उठून आम्ही काफी फ्रेश झालो यार. म्हणजे असं काही फारसं मनात काही उरलंच नाही. एकमेकाबद्दल जे काही वाटते ते सांगितलं. एकमेकासोबत जेवढं काही करायचं होतं ते पण झालं. आणि आफ्टर दॅट असं वाटलं की चलो आता झालंय आता. या It's just like we spent really nice time with this guy and that's it. सकाळी 10-10:30 वाजता तिचे क्रू मेंबर राजीव आणि त्यानंतर प्रियंका वगैरे जे काही आहे ते तिचे क्रू मेंबर्स वगैरे सगळे काही आले. आणि देन ते लोक निघाले सकाळी 10 वाजता वगैरे. बट मनात काय बर्डन नाही राहिलं यार. बट जेव्हा ती जात होती ना तेव्हा आय डोंट नो बहुत अजीबसं वाटत होतं यार. म्हणजे इट वॉज लाईक असं वाटत होतं की कुठेतरी यार कोणीतरी म्हणजे इज लाईक कोणीतरी काहीतरी घेऊन चाललं. सर्वात आपलं काहीतरी घेऊन चाललंय. आपली अटेन्शन का आय डोंट नो समथिंग लाईक दॅट. म्हणजे या 2 दिवसामध्ये माझा जो काही कॉन्टॅक्ट झाला होता त्या मुलीसोबत इट वॉज लाईक ट्रिमेंडसली गुड. इट वॉज लाईक आय डोंट नो हाऊ वुड आय एक्सप्लेन बट इट्स रिअली अमेझिंग. मला सांगता येत नव्हतं की हे खूप भयानक होतं यार. आणि या 2 दिवसामध्ये जी अटॅचमेंट होती ती अटॅचमेंट माझ्यापासून थोडी दूर चालली होती. सो इट्स लाईक आता फिल्म मध्ये वगैरे असं काही म्हणते ना जस्ट लाईक उसने मेरा दिल चोरी कर लिया वगैरे क्या समथिंग लाईक दॅट. इट डज फील्स लाईक दॅट. असं खरंच वाटत होतं यार. त्याला कोणीतरी यार आपलं काहीतरी घेऊन गेलाय आणि आपण काफी होपलेस माइंडलेस झालो आहे. आणि शी ऑल्सो फिलिंग द सेम. ती पण काफी शांत गेली. मी पण काफी शांत उभा होतो. आफ्टर म्हणजे ती जशी गेटवर गेली शी वेंट बॅक. शी किस वन अँड देन ती म्हणाली की टच में रहेंगे. मोबाईल नंबर वगैरे शेअर केला आणि देन शी गॉन. That's the thing. त्याच्यानंतर काहीच नाही. आय जस्ट लाईक त्याच्यानंतर मी शिलाँग मध्ये पुन्हा 2-3 दिवस राहिलो. त्याच्यानंतर मग मी माझे ऑन साइट्स
गेलो तिथे. ते मी फुटेज वगैरे बघितली जिथे मी आणि समीक्षा आम्ही दोघं जणांनी ते डायलॉगची प्रॅक्टिस केली होती आणि ते व्हिडिओ बघितल्यावर आय जस्ट फेल्ट रिअली गुड. बहुत चांगलं वाटलं. या आय ऑल्सो सेंड हर व्हिडिओ ऑन हर व्हॉट्सॲप and she feels really nice and she feels really great. Yeah. आणि देन त्याच्यानंतर डिरेक्टर, प्रोड्युसर वगैरे सगळे आर्टिस्ट लोक, टेक्निशियन वगैरे सगळे लोक आले. 15 दिवसाच्या पूर्ण काम होतं वगैरे, शूटिंग्स वगैरे पूर्ण सेट करायचं होतं. आम्ही त्या लोकेशनवर गेलो ज्या लोकेशनवर मी आणि समीक्षा आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केली होती डायलॉग्सची. तिथे जे आमचे ऍक्टर्स वगैरे तिथे त्या लोकांनी तिथे जाऊन परफॉर्म केलं. आणि जेव्हा ते लोक परफॉर्म करत होते तेव्हा त्या मेल कॅरेक्टरच्या ठिकाणी मी स्वतःला पाहत होतो आणि त्या फिमेल कॅरेक्टरच्या ठिकाणी समीक्षेला पाहत होतो. आणि खरंच तो सिनारिओ माझ्यासाठी बहुतच गजब होता. आय जस्ट कांट होल्ड इट. मी सेम एक फोटो काढला ज्या फोटोमध्ये रिअल ऍक्टर ऍक्ट्रेस तो डायलॉग म्हणत होते आणि आमचा जो फोटो, आम्ही जो व्हिडिओ शूट केला तो एक तिथला एक स्नॅपशॉट्स काढला आणि दोघांमध्ये कम्पेअर केला आणि इट डज फील्स रिअली सेम. या म्हणजे कसं एक प्रकारे एक गुजबंप उभे झाल्यावर माझ्या हातावरचे. हा इट्स लाईक. मग काही ना, मग काम सुरू झालं. 15 दिवसाची ट्रिप वगैरे पूर्ण कन्फर्म. देन आय बॅक टू बॉम्बे. आणि देन त्याच्यानंतर मग आम्ही सोशली वगैरे कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. बट असा फारसा काही ऑफिशियल कॉन्टॅक्ट वगैरे झाला नाही. Is this it? This is the end. This is my artifact episode number 1480. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.